आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी। देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुनी। देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा। देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट विठाला। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तिं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञ जोधरार्थावतारम कलाकंकते ज्योतिकामोधिवक्रम खलानिशवादापनुदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। रण्यकृष्ण बेवसु संवाद भूतोर्गीर्तार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृत्यनिमित्ता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधार। बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। मस्त कहे पाया
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निय चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अभेर आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यच्चाबद जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया शुंद करुणावंत सर्व भूत हितरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जो ऋतुकोबराय यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल दादा जागा पुरत नाही का? जागा पुरत नाही का? नाही 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 हे पुढेच राहू द्या. बायाला कसं बोलू मी? थोडे या पुढे तुम्ही पुढे या. तिथले पुरुष मंडळी या माझ्या जवळ या. माता भगिनी तुम्ही या जवळ. तिथं राहू द्या तुम्ही या जवळ. माता भगिनी सरका पुढे. ए आणसा काकू सरक पुढे सरक. ए इनबाई सरक पुढे. तिथंच बसू नको. ये माय ए काकू सरक पुढे ये. साऊंड पशी या लाजू नका. पुरुष मंडळी तिकडे कोणी बसू नका. पाठी मागा बघा. सगळे जण या पुढे. सरका पुढे या. अय वट्या बसले तिकडं. सरका या इकडं. माता भगिनीला बसा जागा ठेवा तिकडं. अय 50% आरक्षण त्याला 50% आपल्याला. इवाई इवाई अय अरे ते लाडक्या बहिणीची योजना आहे रे. पुढे या तुम्ही. विठाला विठाला ओके. आता बसून घ्या. आता बोलू नका. पाठीमागून जागा सोडा. येत आहे माता भगिनी सगळ्या तिथे येऊन बसतात. बघा बरं आता कसं बरं वाटाले. बोलू नका तिकडच्या कोणी. आता खाली बस. खाली बस. आपली कामाची नाही ती खाली बस. आता 1 तास उरलाय. मी टायमाच्या पुढे जात नाही. त्याच्यामुळं अधिक शांतता ठेवा. हॉलमध्ये कार्यक्रम आहे त्याच्यामुळे माझं बोललेलं तुम्हाला सगळ्याला ऐकू यावं. असं जवळ बसले एकच करा असावं. पण जेवढं पेरलंय तेवढं उगवावं. तसा आपला जेवढा मंडप आहे तेवढा भरला. कीर्तन करायचं सक्सेस झालं. अभंगावर विवेचन करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय. ब्रह्मभूत श्री संत मोतीराम महाराज, गुरुवर्य मारुती महाराज, गुरुवर्य सोपान काका इसादकर यांच्या कृपाशीर्वादाने मोतीराम महाराजांचा नेम कार्यरत असलेलं हे गाव आपल्या सोनखेड सर्कलतील एक महाराज विद्वान रत्न ज्या गावामध्ये आहेत. या सुंदर असं गाव आहे. रम्य गाव आहे. ते म्हणजे हरबळ गाव आहे. या गावाला अनादी कालापासून वारकऱ्यांचा महाराज सिटी मारू दे नका. गोंगाट बटन बंद केले तरी म्हणतात. वारकऱ्यांचा वारसा लाभलेलं हे सुंदर असं गाव आहे. या गावामध्ये महाराज सुंदर असे अनंत संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय आहे. अनादीपासून कालापासून ही चालत आली परंपरा आपल्या गावामध्ये आहे. गुरुवर्य मोतीराम महाराज, मारुती महाराजांचा हा नियम आबादीत चालू ठेवला. आणि त्या मोतीराम महाराजांच्या नियमाचं महाराज जसं काही इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगला फुलला मोगरा फुलला फुले व्यतीताची बारू कळी अशी आला. 1 दिवसाचा नेम. पण हरवळकर सगळ्या ग्रामस्थांनी महाराज 1 दिवसाचा नेम 8 दिवसावर नेला. त्याबद्दल एकदा कडकडीत टाळ्या वाजून या गावकऱ्यांचा स्वागत करा. आणि विशेष म्हणजे महाराज निवेदन करण्यासाठी दाजी आता कोणी बोलू नका. आता शिस्तीमध्ये अजिबात हलगर्जीपणा नाही. लक्षपूर्वक आहेत. आता तरुण पोरांनी महाराज काडकसर कुठे ठेवली नाही कार्यक्रमामध्ये.
आता भरपूर महाराज आलं तसं सगळे 10-15 पोरं माझ्याजवळ आले म्हणे महाराज खूप आम्ही आट्टासानं कार्यक्रमाचं आयोजन केलं पण काय करावं म्हणे अवकाळी पाऊस आहे. पण असं कधी समजू नका की सप्त्यामध्ये पाऊस पडलं म्हणजे अवकाळी आलं ना अपशकून झाला. महाराज नामसंकीर्तनामध्ये पर्जन्य वस्तू होणे म्हणजे अर्थात पाऊस पडणे हे यज्ञ सफल जाण्याचं लक्षण आहे. आणि आपल्या सप्त्यामध्ये एवढ्या महाराष्ट्रामध्ये नाही तर मराठवाड्यात ज्या पावसाची आवश्यकता होती असं समजा हरबळच्या सप्त्यामुळं सगळ्या परिसराला पाऊस मिळालं. सगळ्यांचा कापूस वाचला, सोयाबीन वाचलं आणि पाऊस जर पडलं नसतं एवढी पब्लिक कीर्तन आली असती होय दार धरायला. त्याच्यामुळं महाराज सगळ्याचे कामं महाराज देवानी एक दिवस नाव घेतलं तर दुसऱ्या दिवशी पाऊस आलं. महाराज उगवी कोडे संकट सगळा देव निवारण करत असतो. आज सप्त्याचा तृतीय दिवस आहे. सुंदर असं गोड निवेदन आहे. महाराज ज्यांनी सुंदर अशी भजनाची सुरुवात केली आपले मार्गदर्शक श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गुंडेवाडीकर आहेत. ज्यांनी सुंदर अशी चाल गायली आमचे दाजी म्हणजे तुम्ही म्हणताल दाजी म्हणजे आमचे रेवलगावचे आहेत श्री हरिभक्तपरायण गणेश महाराज आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या पाठीमागे सुंदर अशी ज्यांनी चाल गायली उभं आयुष्य ज्यांनी परमार्थामध्ये घालवलं काकडा प्रमुख श्री हरिभक्तपरायण प्रभू महाराज इंगोली आहेत. सुंदर असे महाराज गायक आपले प्रल्हाद महाराज आहेत, भागवत महाराज आहेत, दत्ता महाराज आहेत. पकवाजवाती सुंदर अशी ज्यांची थाप आहे. महाराष्ट्रातील ख्यातनाम पकवाजवादक माझे परमित्र परम आदरणीय. या परिसरामध्ये महाराज कुठेही जरी आलं आवर्जून महाराज आमची भेट होते. एकमेकाला आम्ही सुंदर असं बोलतो. आमचा कॉल होतो. महाराज आमचे परमित्र परम आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या सप्त्याची पहिल्यांदा चर्चा त्यांनी माझ्या कानावर घातली होती. तारखेसाठी 4-5 जणांनी फोन केला महाराज पण पहिल्यांदा तुकाराम महाराजांनी चांगला वशिला लावला आहे का नाही महाराज. तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलं म्हणे महाराज नवीन मुलं आहेत पण त्यांची खूपच श्रद्धा आहे, परमार्थावर त्यांची खूपच निष्ठा आहे आणि खूप असं गोड निवेदन करतायत. तुम्ही त्यांना वेळ द्या. मी तुकाराम दादाला त्याच वेळेस सांगितलं होतं मी काय हरकत नाही. आमचे दाजी ते आले होते महाराज निळ्याच्या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी आणि महाराज तेव्हापासून हे आपल्या गावाचं नाव ऐकलं आहे. आणि तुकाराम दादांनी सुंदर असा पकवाज वाजवला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अशा. ज्यांचा सकाळी महाप्रसाद झाला हरिभक्तपरायण निळोबा महाराज शिंदे, ज्यांचा संध्याकाळी महाप्रसाद झाला ज्यांच्या घरी आम्ही जेवलो श्रीमान पुंडलिकराव तावजी पाटील शिंदे. बरोबर ना? विसरलं नाही ना कोणाचं? विसरतच नाही माझं. ते एकदा पाठ केलं की पाठ केलं आहे का नाही महाराज. एक पाठीचं आहे मी. त्याच्यामुळं सुंदर असं गोड निवेदन आहे. पाऊस महाराज आल्यामुळं बाहेर कीर्तन व्हायचे ते मध्ये झालं. दत्तप्रभूच्या आशीर्वादाने महाराज मला कीर्तनमध्ये करता आलं. माता भगिनी भरपूर आहेत ज्यांचं सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे किरियन नांदेडचं सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे. हे वर्षभर आपल्याला महाराज संग्रहित कीर्तन ठेवता येणार आहे. हरबळचा सप्ताह वर्षभर आपल्या नातेवाईकाला आपल्याला दाखवता येतो. त्याच्यामुळे मोबाईलवर गेलं की VM असं नाव टाका किंवा शंकर महाराज लोंढे असं नाव टाका. तुम्हाला सगळे भागवत हे सगळे येतील. त्यांच्या चॅनलवर महाराज तुम्ही असं सुंदर असे कीर्तन ऐका आणि ते कीर्तन ऐकून तसं सोडू देऊ नका. त्या कीर्तनाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बस आहे का नाही महाराज. ते म्हणून मोठं चॅनल आहे ते पण महाराज सुंदर असं आहे. आणि गोड आमच्या सगळ्यांचे महाराज आमचा आवाज आमचं बोलणं आमच्या दादाचा पकवाज तुमच्या काळजापर्यंत ज्यांनी पोहोचवण्याचं काम केलंय ते म्हणजे आमचे योगेश दादा श्री नागेंद्र साऊंड सर्व्हिस लोहा आहे का नाही महाराज. हे एवढ्या हॉलमध्ये एवढी सुंदर सिस्टीम लावणं चांगली गोष्ट नाही बरं महाराज, अवघड गोष्ट आहे. पण एवढ्या हॉलमध्ये त्यांनी सुंदर मला जसं पाहिजे तसं, कारण का त्यांनी माझे 2-3 महाराज भरपूर कथा केल्या तसं म्हणायला काय. आता उदगीरला महाराज नगर अध्यक्ष तुम्ही यूट्यूबला पाहिलं असेल दादानी माहिती होतं महाराज राज्याचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री बांधकाम मंत्री क्रीडा संकुलन मंत्री महाराज संजयजी बनसोडे आणि नगर अध्यक्ष महाराज बिरादार साहेब यांच्या वतीने उदगीरला शिवमहापुराण कथा सुंदर झाली. एवढी मोठी कथा झाली, सुंदर अशी पब्लिक होती, गोड निवेदन होतं. पण तिथं महाराज पहिल्या दिवशी आमचा असाच फेल गेला. म्हणून महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता योगी दादाला आम्ही फोन केला तर बरोबर 1 वाजता स्टेजवर मी जाण्याच्या अगोदर त्यांनी सगळी सिस्टीम ओके करून दिली आणि 6 दिवस तिथंही आम्हाला आनंद घेता आला. आणि आजही गोड आमच्या योगी दादांनी सिस्टीम लावली. त्यांच्याबरोबर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड सिस्टीम आहे. कारण का एवढे मोठे माणसं गावात बोलवायची सिस्टीम जर चांगली नसेल तर कसं उपयोगाला येईल. मी माझं महत्त्वाचं वाक्य कधी म्हणत असतो म्हणजे मोठ्याची मुलगी करायची आणि ऊस तोडायण्याची कसं जमलो आहे का नाही महाराज. मोठ्याची पोरगी नेली म्हणजे तिला घरात ठेवावं लागतं. तसं आम्हाला लागेल तसं सिस्टीम मिळाली की महाराज भरगतचा असा कार्यक्रम होतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः आमचे 40 महाराज मित्रमंडळी 40 जण आहेत महाराज. खूप मोलाची साथ आहे बरं.
आणि या विचित्र काळामध्ये तरुण मंडळी परमार्थाकडे येणं ही दुर्भाग्याची गोष्ट झालेली आहे. पण हरवळ हे गाव परिसराला आदर्श घडवून देणार आहे. कारण का तरुण पोरं कसे काय येत नाहीत मंदिराकडे, आम्ही आमच्या गावचा सप्ताह 40 जण एका ठिकाणी येऊन करतो, हे आदर्श घडवून देणार हरवळ गाव. असं गोड असं त्यांनी निवेदन केलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेला मना शेवट सुरुवात करतो आहे की नाही. माझ्या बरोबर आले आमचे किसन पाटील महाराज, नाशिकवरून आलेले आहेत महाराज. त्यांचा नाशिकला खूप मोठा बंगला आहे, तिकडे आम्ही जातो कधी कधी. आमच्याच गावचे आहेत पण तिकडे राहतात. तेही आज कीर्तनासाठी उपस्थित झालेले आहेत. सुंदर असं गोड निवेदन आहे. आता जास्त वेळ घेत नाही, एकदा टाळी वाजून भजन करा. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हाला हरीच्या दासाला आम्हाला कसली चिंता नाही, आम्हाला कसली भीती नाही, आम्हाला कसलं दुःख नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. आम्हाला तिन्ही लोकात सुद्धा भय नाही, आम्ही कोणाला भीत नाहीत महाराज. कशामुळे तुकोबाराय तुम्ही भीत नाहीत याचं कारण आम्हाला सांगा. तुमचा करता धरता मालक कोण आहे? तुकोबाराय म्हणतात, करता धरता मालक आमचा जगाचा मालक आहे. आमचं संकट जरी आलं तरी तो आमच्या पाठीमागे पुढं राहून महाराज आमचं संकट निवारण करतो. आमचा देव आमचं रक्षण करतो. आमच्यावर कोणतंही संकट आलं, कोडं पडलं तरी ते सगळे उगवण्याचं काम आमचा देव करतो. म्हणून आम्ही भीत नाही. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, सगळे संकट निवारण करतो महाराज. आणखी काय करतो? अहो काय होत नाही सांगा आमचा देव. आमच्यासाठी देव कोणताही होतो. जसा आम्ही म्हणू तसा आमचा देव आमच्यासाठी निर्माण होतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. हो, आमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे महाराज. मग तुम्ही काय करता? आमचा देव सगळे आमचे एवढे कामं करतो, रात्रंदिवस सावलीप्रमाणे आमच्या पाठीमागे राहतो. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही. पण देव आमच्या पाठीमागे पुढे राहावा आणि आम्ही त्यांची भजन करावं, तरच आमच्या देवाने आमच्या पाठीमागे यावं. याच्यासाठी आम्ही काही करत नाही. तुका म्हणे असू सुखे, ज्या अवस्थेत आम्हाला देवानं ठेवलंय त्या अवस्थेत आम्ही राहतो आणि त्याचं मुखाने नामचिंतन करतो. म्हणून त्याचं नामचिंतन केल्यामुळं देव आमच्या पाठीमागे राहतो, आमचे काम करतो. असा सरळ सरळ अभंगाचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ अभंगाचा भावार्थ मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. आता जागा जिथं आहे तिथं बसून घ्या. कोणी आता उठायचा प्रयत्न करू नका. माता भगिनी आल्या तरी त्यांना पाठीमागे बसू द्या. कोणी पुढे येऊ नका अजिबात. माझी पहिली एक वॉर्निंग असते, कीर्तनातून अजिबात कोणी उठायचं नाही. तुम्हाला कंटाळ येऊ देणार नाही त्याची जिम्मेदारी माझी. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात कीर्तनातून उठायचं नाही. एकमेकाच्या कानात कोणी बोलायचं नाही. कितीही माता भगिनी असल्या तरीही बोलायचं नाही. किती पाऊस पडला, सोयाबीन भिजलं, काळं पडलं, महाराज काय झालं, वाटोळं झालं, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. हा नेता त्या पक्षात गेला, ते इकडे आला, ते तिकडे गेला, गुवाहाटीला गेला, तुम्हाला देणं घेणं नाही. आणि कितीही टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं नाही. अरे वा पटी, आता लागला करेंट. विठ्ठल ऐका, गोड ऐका. या जगतात परिभ्रमण केलं, निरीक्षण जर केलं, या जगतात परिभ्रमण केलं, निरीक्षण जर केलं तर या जगतामध्ये प्रत्येकाच्या जीवनात 3 प्रश्न उद्भवलेले आहेत. प्रत्येकाच्या जीवनात पहिला प्रश्न आहे दुःख निवृत्ती, दुसरा प्रश्न आहे चिंता मुक्ती आणि तिसरा प्रश्न आहे भयरहित जीवन जगणं. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे प्रभू महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात भय आहे. भय नाही असा एकही व्यक्ती बघायला सापडणार नाही. चिंता नाही असा एकही व्यक्ती बघायला सापडणार नाही आणि दुःख नाही असा बघायला एकही व्यक्ती सापडणार नाही. दुःख प्रत्येकालाच आहे. शास्त्रकारांनी 4 आश्रम सांगितले महाराज, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यासी. 4ही आश्रमामध्ये दुःखच आहे महाराज. ब्रह्मचार्यालाही दुःखच आहे, गृहस्थ्यालाही दुःखच आहे, वानप्रस्थ्यालाही दुःख आहे, संन्यासी जरी झाला तरी त्याला दुःख आहे. दुःख नाही असा एकही व्यक्ती पाहायला मिळणार नाही. एका ठिकाणी कबीरदास महाराज गोड सांगतात बघा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगम जोगी जो देखे सो दुखिया बाबा बाबा सुखिया कोई नहीं रे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी राम के दास सगळेजण दुखी आहेत ऐका नाही महाराज राजाला दुःख आहे प्रजेला दुःख आहे सगळ्याला दुःख आहे की नाही हो आणि आता तर सगळ्यात मोठं दुःख आहे काय कळायला मार्ग नाही महाराज कसं काय करावं काय कळायला मार्ग नाही प्रत्येकाला दुःख आहे चारी आश्रमामध्ये दुःख आहे पण महाराज दुःख नाही असं पाहायला मिळत नाही पण या दुःखावर विजय सुद्धा आतापर्यंत कोणी प्राप्त करू शकलं नाही प्रत्येकाला दुःख आहे महाराज बघा तुम्ही संसारात साधे साधे उदाहरण देतो दादा तुम्हाला सगळ्याला कळेल मी काय जास्त अवघड कीर्तन करत नाही हा लक्षपूर्वक ऐका प्रत्येकाला दुःख आहे महाराज आता तुम्हाला वाटतं महाराजांचं बरं आहे पण आमच्या पाठीमागं काय दुःख आहे आम्हाला माहित आहे गायकाचं बघितलं की आमच्या गणेश दादीनं सुंदर अशी शिवाजी महाराज चाल म्हटली की माणसाला वाटतं वा वा टाळ्या वाजल्या त्यांच्यासाठी काय मस्त त्यांना आनंद आहे पण त्याच्या पाठीमागं काय दुःख आहे त्यांना माहित आहे सुंदर असा पकवा ज्यांनी तुकाराम दादांनी वाजवला पण महाराज काय काय त्याला आठवावं लागलं 4 वाजता उठून इंद्राणीच्या काठावर अभ्यास करावा लागला त्याचं दुःख काय कीर्तन झाल्यानंतर महाराज लोक सगळे म्हणतात तुकाराम महाराज काय सुंदर पकवा वाजवला टाळ्या वाजवतात कोणी पैसे काढून देत नाही पण टाळ्या वाजल्याशिवाय राहत नाही पण टाळ्या वाजवू नका एकदा कीर्तन झाल्या तुकाराम महाराजांचे हात घ्या आणि हातात घेऊन बघा महाराज कसे हात झाले बघा एकही बोट शिल्लक राहत नाही महाराज रक्तभंबाळ सगळे बोट होतात काय दुःख आहे त्यांना माहित आहे बघा संसारात प्रत्येकाला दुःख आहे बघा दुःख नाही असं एकही व्यक्ती बघायला सापडत नाही ज्याचं लग्न झाले ते पण दुःखी आहे ज्याचं होईना चाले दुःखच आहे फक्त बरं वाटते दुसऱ्याचं बघितलं की आता आलं तसं महाराज आमच्या सरच्या घरी जेवायला गेलो महाराज तिथं आमचे भैया दादा आम्हाला न्यायला होते महाराज तिथं गेलो तिथंही महाराज वरात आली माझ्या पुढं ती बेंडबाजी आला होता तिथून इथं आलो इथे आला होता मी मला एकदाच वाजलाय बरं झालं की पुन्हा कशाला यालाय माझ्या पुढं काय काय नाही महाराज मला अशी बेंडबाजी बघून महाराज ते घोडे बघून मला आधी वाटलं मी कशी आता घोड्यावर कसा बसल मलाही वाटलं महाराज आणि आता बघा एखादा नवरदेव घोड्यावर चढला हे बाकीचे असतात ना बिना लग्नाचे त्या पोराला वाटतं महाराज कधी कधी मला या घोड्यावर बसायला मिळेल पण त्याला माहीत नसते महाराज एक दिवस घोड्या बसावं लागते दुसऱ्या दिवशी घोड्या लाता मारतात त्याला माहीत नसते ना महाराज लय अवघड असतं ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं लग्न झाल्यानंतर सुख आहे ज्याचं लग्न झालंय त्याला विचारा तुला काय सुख आहे त्याला आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसारात दुःखच मिळतं संसारात सुखाची अभिलाषा कोणी करायची नाही प्रत्येकाला प्रमाण पाठ आहे संसार दुःख मूळ आमचे प्रभू महाराज सगळे महाराळकरी सकाळी सकाळी 4 वाजता उठतात काकड्याचं भजन करतात है की नाही महाराज आणि काकड्याच्या अभंगामध्ये हे प्रमाण गोड आहे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ माझी विनंती आहे महाराज
हे सगळे प्रमाण पाठ आहेत, पण आणखी सुद्धा संसाराच्या बाजूला कुणी गेलं नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, न लगे सुखाचा लेश काही. एकच प्रमाण देतो. उगा कशाला याच्यावर बोलू बुधवारा. ऊर्ध्व मूल मद शाक मश्वथम प्राहुरव्यम छंदंसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. विठ्ठल विठ्ठल. संसार रूपी झाडच उलट आहे. त्याच्यामुळे महाराज याच्यामध्ये सुखाची अभिलाषा कोणी करायची नाही. पण महाराज संसारात दुःख आहे, पण आम्हाला दुःख निवृत्ती करायचंय, आम्हाला सुखाची प्राप्ती करायची. त्यावेळेस महाराज त्या अभंगाचं त्या दुःखाची उत्तर तुकोबराने एका महाराज प्रमाणात दिलं. तुकोबरा म्हणतात तुला संसारात एवढं दुःख आहे ना, तुला दुःख निवृत्ती करायची ना, एक काम कर, घराच्या बाहेर निघ आणि सुंदर एसटी धर आणि ती एसटी डायरेक्ट महाराज धर आणि डायरेक्ट पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेला रे गेला तुझं दुःख निवृत्ती होईल आणि सुखाची प्राप्ती होईल. सुखरूप सुखाला करीसी परम लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. एकदा पंढरपूरला गेलं गेलं तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. एकदा पंढरपूरला गेले की दुःखच राहत नाही महाराज, सुखाची प्राप्ती होते. का सुखाची प्राप्ती होते? कारण का पंढरपूरच्या पांडुरंगाचं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या दुःख पळून जातं. अनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. त्याचं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या दुःख निवृत्ती होते आणि सुखाची प्राप्ती होते. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्याचं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या दुःखच पळून जातं. अनेक जन्माचं दुःख जातं, दुःख पाहिल्या सुद्धा मिळत नाही. त्याचं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या दुःख पळून जातं ना आपलं श्रीमुखच नाही. आपले तोंड बघितल्यास दुःख निघून जाते होय. हा, नसलेलं टेन्शन येते. आपले काय महाराज श्रीमुख आहेत का? हो, देवाचं श्रीमुख आहे, संतांचं श्रीमुख आहे आणि आपले श्रीमुख नाही, आपले थोबाड आहेत. ज्याचं सकाळी दर्शन नको ते सकाळी सकाळी म्हणतात जे हरी कुठे निघाला, त्याचं पाहिल्याशिवाय जमत नाही मला तोंड. आपल्याला आपल्या तोंडाला पाहिल्या तर काही फरक बसत नाही. पण जगाचा आनंद कंद माझा भगवंत आहे, त्याचं श्रीमुख पाहिल्या पाहिल्या किती समाधान वाटतो. इथं सगळी वारकरी मंडळी पंढरपूरला असं गेलं नाही, एकही असा मनुष्य नाही. पंढरपूरला सगळेजण गेलेत का नाही हो? हात वर करा बरं, कोण कोण माळेगावला गेले बाबू आहे का नाही? मला माळेगाव सगळ्याला माहित आहे. पण पंढरपूरला गेलेला असा एकही व्यक्ती महाराज पाहायला मिळणार नाही. सगळे पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या महाराज पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी 48 तास बारीमध्ये उभा टाकले. आता आहे का 48 तास बारीमध्ये उभा टाकतात सर. काय काय माणसं महाराज 52 तास बारीला उभा टाकतात. पाणी पित नाही तो, चहा पित नाही तो, सतत ठामपणे उभा टाकतात महाराज. देव सुद्धा त्यांच्यासाठी उभा टाकलाय. वाटप आहे उभा भेटीची आवडी आहे का नाही महाराज? वाटेनं चालत असताना माणसं दिले तरी काही खात नाहीत महाराज. 48 तास 52 तास बारीला उभा टाकतात. मग महाराज 7 मजले आता कट झाले, पण त्या काळामध्ये 7 मजले चढून खाली उतरायचं. पुन्हा महाराज दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात यायचं. मला सांगा, मग नंतर कानोपात्री दर्शन घेतलात. मग महाराज गणपती बाबा दर्शन घेऊन मध्ये गेलात ना, मग तुकोबराच्या पादुकेचे दर्शन घ्या. तुकोबराच्या पादुकेचं दर्शन घेतलं, तिथं वेद आहे, त्या वेदाचं दर्शन घ्या आणि मग तिथून चौकटीतून समोर जा. महाराज 48 तास बारीला उभा टाकलेला वारकरी पांडुरंगाच्या समोर किती तास उभा टाकतो? पुंडलिक पाटील 1 मिनिट. तेने मुक्ती चारे आदिवेला
मुक्तीच्या एक मिनिट उभा टाकतो, 1 मिनिट. हा सोबदार कुठला आहे मला सांगा. गावातलाच आहे का? काकू आली आहे का? आली आहे का? मग काय नाही, मग आता राईट आहे. आता आहे का मला जोडीने गेलता पंढरपूरला, जेजुरीला, पंढरपूरला? हा असं म्हणा, मला दुसरंच ऐकू आले काहीतरी. महाराज ऐका, पांडुरंगाच्या मध्ये गेलं, 1 सेकंद उभा टाकायला वेळ मिळत नाही महाराज. पाठीमागून आलं, मान धरत लगेच. पण मला सांगा, 48 तास उभा टाकलेलं दुःख 1 सेकंदाला पांडुरंगाला पाहिल्या काय वाटतं? आता कुठंच जाऊ असं वाटत नाही. एवढं तास महाराज उभा टाकलेलं दुःख आता कोठे धावे मान, आता कोठे धावे असं गोड आमच्या दाजीने प्रमाण दिलं महाराज. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखोलिया, तुमचे चरण देखोलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. आवाज कोणाचा होता माहिती आहे का? वा, पंडित भीमसेन जोशी. त्याचे अभंग गायले, तुम्ही ऐकले. काळ होता महाराज तुमचा, म्हातारपणी तुमच्या काळामध्ये महाराज एकच टीव्हीवरती असा कुठंतरी अभंग लागला जायचा. एवढे माईक नव्हते महाराज, एवढे करणे नव्हते, एकच करणं असायचा मंदिरावर. आणि माणसं हे महाराज पंडित भीमसेन जोशीचे असे सुंदर अभंग ऐकायचे आणि लोकांना पाठ व्हायचे. हो, सायंकाळी सुद्धा हरिपाठ लावला जायचा महाराज. वैकुंठवासी प्रेम भांडारी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी अशी सुंदर क्रांती केली ते म्हणजे सातारकर महाराज. त्यांचा सुंदर असा हरिपाठ लागायचा महाराज, आहे का नाही? देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तण मुक्ती चारी साधिल्या, तिने मुक्ती चारी, तिने मुक्ती चारी साधिल्या. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असे गोड आपल्याला अभंग ऐकायला मिळायचे. ते काळ गेला दादा, अभंगाचा गेला, पुन्हा भावगीत सुरू झाली. भावगीत किती गोड महाराज, भावगीत ते सुंदर होते महाराज, आहे का नाही? जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे की नाही? हे कोणाचा अभंग आहे? प्रल्हाद शिंदे. अभंग नाही बरं, भावगीत आहे. हा, भक्तिगीत होय, आहे का नाही महाराज? हे पंडित भीमसेन जोशी अभंग वेगळेच होते महाराज. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, इंद्रायणी काठी हो, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो,
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास याच साठी केला होता अट्टहास हे सगळे महाराज गोड अभंग होते महाराज. त्याच्यामध्ये एकच प्रमाण होतं आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया आतापर्यंत आलेला भाग गेला सीन गेला अवगा झाला आनंद. आनंद प्राप्त झाला म्हणजे दुःख नाहीस झालं. सूर्य निघाला म्हणजे अंधार नाहीसा झाला. तसं दुःख गेलं म्हणजे सुख प्राप्त झालं. आनंद प्राप्त झाला म्हणजे दुःख गेलं. जो पांडुरंगाचं दर्शन घेत नाही त्याचं नामचिंतन करत नाही त्याच्या महाराज कुळाला सुद्धा धिक्कार केला शास्त्रकाराने. धिक कुलम धिक कुटुंबंच धिक ग्रामम धिक सुतंच धी आत्मानम धिक शरीरंच श्री केवलम परांगमुतम विठल विठल. एवढं दुःख होतं पण पांडुरंगाचं दर्शन घेतल्या घेतल्या दुःख गेलं. आता दुःख राहिलं नाही. तुकोबरा म्हणतात आम्ही त्याचं दर्शन घेतलं आमचं दुःख गेलं. चला महाराज आमच्या जीवनात चिंता आहे म्हणे. हो चिंता आहे. चिंता आहे प्रत्येकाला आहे का नाही महाराज. चिंता प्रत्येकाला आहे. चिंता नाही असा एकही व्यक्ती बघायला सापडत नाही. गरीब असो की श्रीमंत असो श्रीमंत असो की गरीब असो महाराज असो की पकोज असो पकोज गायक असो कोणी असो सासू असो की सून असो की कोणी असो महाराज प्रत्येकाला प्रत्येकाची चिंता आहे. चिंता नाही असा एकही व्यक्ती बघायला सापडत नाही आहे का नाही. प्रत्येकाला चिंता आहे. मला सांगा काका चिंता बरी का चिता बरी. चित्ता आणि चिंता शब्द जवळजवळच आहेत बरं. एक सुभाषित आहे एक श्लोक आहे. संस्कृत जास्त वाले का जेवढं पाठ केलं तेवढं बोलतोय की आहे का नाही. म्हणजे शिक्षण घेताना हे श्लोक पाठ करायचे आम्हाला सवय लागली महाराज. आता आहे का मग अभंगाच्या बाजूला जाऊन आम्हाला बोलायची सवय नाही महाराज. लक्षपूर्वक आहे का. चिंता चित्ता समायुक्ता बिंदू मात्रे विशेषता चिंता दहते सजीवम चिता दहते निर्जीवम. विठल विठल. काय झाले ते त्याचं काय ऐका. चिंता आणि चिता शब्द सारखेच आहेत. काय बदल आहे भैया. चिता आणि चिंता नाही शब्द 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 भैया ज्याला बोलायला लावलं त्यानंच बोला. असं सगळेजण बोला चांदीचं नाणं कोणाला देऊ. चिंता शब्द काढतात का भैया. चिंता चिता 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 आहे का नाही महाराज. चिंता चिता ते नाही महाराज. चित्ता आणि चिंता सारखे शब्द आहेत पण काकाने उत्तर दिले महाराज सारखे दिसायला जरी असला तरी अर्थ मात्र घण आहे. चिंता एक असा भयानक रोग आहे जित्या जागत्या चालत्या माणसाला जाळतं महाराज. अहो चिता काय चिता काय चिता मेलेला जाळते. मग चिता बरी का चिंता बरी सांगा. हा तसं कसं हो तुमचं म्हणा काय यांचं बरं दोन्ही म्हण आहे. म्हणजे यांचं आर पाटील राव राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी दोन्ही मिळून एका ठिकाणी आले ते. तुमचं कसं आहे. तुमचं म्हणा का चिंता बरी तुमचं म्हणा का दाजी चिता बरी यांचं चिता बरी तुमचं हे दोन्ही मिळून तुमचं. आता सांगा बरं आता ऐका. चिंताही बरी नाही. चिंता अशी एक भयानक गोष्ट आहे. एखाद्या वेळेस चित्तीवर जर गेलं तर 1.5-2 तासामध्ये समाधान सावडा हैत पाठीमाग महाराज. 2 तासात जाईल हो काळ वेर होऊन महाराज. पण चिंता एक असा भयानक रोग आहे माणसाला मिनिटाला जाळतो महाराज. त्याच्या घरी काजू बदाम जरी खायला असले तरी ते मनुष्य वर येत नाही. माणसं म्हणतात तो हिरवगार झाड दिसाले पण त्याला मधून काय लागली काय लागली. हा हळदीला उडी लागली
मला कळाले आता थोडं थोडं महाराज. काय हळदीला उनी लागती महाराज, कीड लागती, भुरुड लागतं. वरून जरी झाड टणक दिसायला लागलं तर पण आतून मधून गेलेलं असतं. असं प्रत्येकाला चिंता आहे महाराज. ज्याच्याकडे पैसा त्याला काय कमी चिंता आहे का महाराज? अरे बाप रे, मला तर वाटतं आपण महाराज हरबळकड खूप मस्त माणसं जीवन जगतात. तो काही टेन्शन आहे माणसं महाराज, काही टेन्शन येत नाही, जसं आलं तसं राहतात. जे श्रीमंत आहे त्याला किती टेन्शन, किती चिंता आहे हो. अरे बापरे, त्या टेन्शन मध्ये त्याला झोप येत नाही. तो त्यांना काय सांगाव किती चिंता आहे. सकाळी उठलं गणित आधी त्याला भूक लागत नाही म्हणून एक भुकीची गोळी खातात, पुन्हा बीपीची गोळी खातात, पुन्हा शुगरची खातात, पुन्हा खालीला जिरायची खातात, पुन्हा संध्याकाळी पुन्हा आणखी खालीला पुन्हा खायची गोळी खातात. एवढ्या 10 गोळ्या खातात दिवसाच्या. आणि पुन्हा एवढी गादी असते महाराज, एवढ्या गादीवर झोपी जातात. एसी असते तरी त्यांना झोप लागत नाही. आणि मग झोप लागावं म्हणून शेवटी एक 11 वाजता गोळी खातात. कशाची? झोपीची. मला वाटतं की सर मामा दिवसाच्या 10-10, 12-12 गोळ्या खाण्यापेक्षा एकच बंदुकीची गोळी खाव. कशाला ताकदीचा महाराज. आता आहे का चिंता नाही असा एकही व्यक्ती बघायला सापडत नाही. तुकोबर तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर चिंताच भासत नाही. तुकोबर म्हणतात अरे आम्हाला चिंता कसलीच वाटत नाही. माऊली आमोची पांडुरंग माऊली आमोची नाही आम्हा चिंता वस्त्रया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. आम्हाला चिंता करायची गरज नाही. आम्हाला चिंता करायची गरज नाही याचं कारण आहे माऊली आमची पांडुरंग. तो आमचं सगळं आमचं महाराज सगळं काम करत असतो. आम्हाला चिंता करायची गरज नाही. महाराज तुम्ही चिंता करत नाही म्हणे. आम्ही चिंता करतच नाही, आम्ही त्याचं चिंतन करतो. आवडीने भावे तुझी चिंता त्यासी. आपल्याला चिंता करायची गरज नाही. आपण फक्त काय करायचं, आपण काय करायचं, चिंतन करायचं. पण माणसं चिंता करतात आणि चिंतन करत किती चिंता करतात. अरे बाप रे, पेरून आलं की घरी बायकोच्या समोर म्हणतात या बाग 3 बॅग सोयाबीन पेरलंय, 30चा उतार आल्या शिवरात नाही. तू किती म्हण 3.5च्या वरी जातच नाही है का नाही महाराज. तू काय चिंता करतो. अरे आपण म्हणल्यासारखं काहीच होत नाही महाराज. त्याच्या मनात आलं तसं होत असतं. त्याच्यामुळे आपण चिंता करायची गरज नाही. आपण फक्त चिंतन करायचं महाराज. चिंतन केलं रे केलं, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपल्या चिंता करायची गरज नाही. म्हणते महाराज आम्ही चिंतन करतो, आम्हाला चिंता नाही, आम्हाला भय नाही. तुकोबराय म्हणले आम्ही ज्याचं भजन केलंय, आम्ही ज्याचं दासत्व स्वीकारले, त्याचा दास झाल्यामुळं आम्हाला हरीचा दास काही
कसली चिंता, आम्हाला कसलं दुःख, आम्हाला कसली भीती वाटत नाही. का भीती वाटत नाही? आम्ही त्याचा दास झाल्यामुळं, आणि ज्याचा दास झालाय आता त्याला चिंता करायची गरज नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. त्रैलोक्यात सुद्धा आम्हाला भय नाही. आता भय भरपूर, 6 प्रकारचं भय आहे बरं महाराज. कोणाला कशाचं भय आहे, कोणाला कशाचं भय आहे, पण शेवटी मृत्यूचं भय प्रत्येकाला आहे. ते मृत्यूचं भय सुद्धा आम्हाला वाटत नाही म्हणे महाराज. कारण का जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळाची भीती आहे, पण त्या काळाची आम्हाला भीती नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो. तो काळ आम्हाला गुलाम सलाम करतो, ते आमच्या घरी दास्यत्व करतो. त्याच्यामुळे आम्हाला मृत्यूची सुद्धा भीती भय वाटत नाही. आम्हाला कसलीच गरज नाही. कारण का आम्हा हरीच्या दासा त्याचा दास व्हावं लागतं. त्याचा दास झालं रे झालं म्हणजे त्याचं सर्वस्व आपण आपल्या अंगावर परिधान करायचं. माळ देवाची परिधान करायची, कपाळा गंध त्याचा लावायचा, आणि मुखामध्ये नामचिंतन करायचं, आणि त्याची वारी करायची. आपल्याला कोणाला भ्यायची गरज सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला भ्यायची गरजच नाही, चिंता करायची गरज नाही. फक्त त्याचा दास होणं सगळ्यात महत्वाचं आहे बरं. हा, नाही तर बिना माळ करी माळ घालायची नाही, पंढरपूरला जायचं नाही, कधी नामचिंतन करायचं नाही, पहिली पंगत हाणायची, घरला जाऊन झोपायचं, आणि म्हणायचं देवानं आपले काम करावं. येडायच काय? हा, अरे साधे साधे माणसं महाराज, त्यांना वाटतं एक दिवस भजन केले की देवानं आमचे काम करावं. देव का तुमचा काय महाराज काय नौकर आहे का? अहो, देवाने आपलं काम करावं याच्यासाठी सर्वस्व त्याला अर्पण करावं लागतं, तर देव आपलं काम करतो. अन्यथा कोण करेल महाराज? बायकोनं सर्वच आपल्याला अर्पण केलं असतं, म्हणून महाराज सगळी तिची चिंता आपल्याला करावी लागते. एकदाच बायको महाराज सभा मंडपामध्ये एकदाच नाव घेते, एकदाच नाव घेते उकाण्यात, जसं येईल तसं घेते का नाही महाराज? कोण उभा आयुष्यभर आता कोणाचं काम आहे, तिला चिंता का काही घरातलं संपलं तर? कशामुळं? कपाळ तिचं आहे, पण कपाळ लावलेला महाराज कुंकू तुमच्या नावाचं असतं. गळा तिचा आहे, पण गळ्यामध्ये बांधलेलं डोरलं तुमच्या नावाचं असतं. हात तिचे आहेत, पण हातामध्ये घातलेल्या बांगड्या तुमच्या नावाच्या आहेत. पाय तिचा आहे, पण पायात घातलेलं जोडो तुमच्या नावाचं आहे. महाराज सगळं आपल्या नावानं तिने अर्पण केलंय. दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी. सगळं तिथं बापाचं नाव बदलते, आडनाव बदलते, गाव बदलते, आणि सर्वस्व अर्पण आपल्या पतीला करते. म्हणून तिला चिंता कसली करायची गरज पडत नाही, आपल्याला चिंता करावी लागते महाराज. घरचं पाणी संपलं, कोणाला चिंता? गॅस संपला, कोणाला चिंता? पीठ संपलं, उचला बाबूराव डबा, निघाला गिरणीत, तिथून घ्यावं पुन्हा आणखी पीठ जाणून द्यावं, पुन्हा बायकोला म्हणावं भाकर कर की, भाकर कर की, भाकर कर की. हे लेकरू करू दिलं का भाकर? उचला लेकरू, बाबूराव उचला लेकरू. 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये महाराज 2.5 किलोचा इना घेणार 2 तास, आणि तिनं उचल म्हणले की 8 किलोचा इना बिनताराचा गावभर फिरते. कळाला का इना कोणता? कळालं का नाही? कळाला तरी बरं आहे महाराज, उपकार आहे मला. आता महाराज आहे का नाही, तेवढा 8 किलोचं लेकरू फिरते, पण गावातला इना सप्त्यातला घेत नाही महाराज. पुन्हा लेकरू फिरून आणते, पुन्हा म्हणते बघ भाकर कर की. बायको म्हणते माय कसं किच व्हालंय व बाबराव, बोलव आटू. बायकोला आटूत बसव, लोह्याला न्याव. ते डॉक्टरही भारी असतात, ते डॉक्टर पुढे बसवतात. जी बाहेर काढा, डोळे मोठे करा, गेले. मान फिरवा, दीर्घ श्वास घ्या, घेतला. असं व्हा, तसं व्हा. 15 मिनिटं चेकअप करतो महाराज, आणि पुढं बसवतो, आणि पुन्हा म्हणतो तुम्हाला काय झाले? इतकी काय तू पंचनामा केलास का? मग आता आहे का नाही मला आम्ही सांगायचं काय दुकान, तू काय केलास मग टेस्ट आहे का नाही महाराज? सगळं होतं. ते डॉक्टर असं असतं, तो करा महाराज. सकाळी निळी गोळी घ्या, दुपारी पिवळी घ्या, आणि संध्याकाळी हिरवी घ्या. 3 कलरच्या 3 गोळ्या देतं. पुन्हा बायकोला आणा. ते डॉक्टर म्हणतो असं रिकाम्या पोटानं गोळ्या घेऊ नका बरं, पावरच्या गोळ्यात काहीतरी खाऊन घ्या. ते घरी येतं महाराज, बायकोला बसवत असं सोफा सीटवर, आपण खाली बसतो, तिला म्हणतो वेळेवर गोळ्या घे बरं. ते म्हणते घेते घेते, आणि तशाच घेऊ नको बरं, काहीतरी खाऊन घे. ती म्हणते माय काय खाऊ आता, ह्याला काय खातीस आता, आहे का नाही महाराज? पुन्हा सगळं झालं की पुन्हा म्हणते आता काय खाऊ काय खाऊ. घरी काय नसतं महाराज. तेच बाबूराव जातं महाराज दुकानावर, 10 रुपयाचे 2 बिस्किटचे पुढे आणतं, घरी आणतं, दूध घेतं महाराज, स्टोव पेटवतं, चहा करतं, बायकोला देतं, आपण देतं, पातेलं घासून पालतं घालून ठुतं. एवढी बेजारी कशामुळं? एकदा नाव घेतलं. कशामुळं? माणसं काय संन्याशीत का बोलत नाहीत?
कशामुळं एकदा जर तिनं नाव घेतलं तर आयुष्यभर आपल्याला काम करावं लागतं, तसं एकदा सर्वस्व देवाला अर्पण केलं की सगळं काम देव आपोआप. त्याच्याकरता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, आम्ही भीतच नाही. महाराज तुम्ही कशामुळे भीत नाहीत? मनात बाळगत नाहीत. कशामुळं? आमचा पाठरागण कोण आहे? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. आणि ज्याचं देव पाठराखण करतो त्याला कोणाला भीची गरज. देव राखेतया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. विठ्ठल विठ्ठल देव राखेतया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. सगळ्याला मन पाठ आहे महाराज. देवाचं ज्याला पाठराखण असते त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही. देव तारी त्याला कोण मारी म्हणतात ना महाराज. म्हणून देव आमच्या पाठीमागे पुढे राहतो. देव उभा मागे पुढे. कोणाच्या मागे? कोणाच्या मागे? पुराणामध्ये कथा आली महाराज. कथा मी जास्त सांगत बसत नाही, सगळ्या आपण कथा आलेली आहे महाराज, आपण ऐकलेली आहे. देव उभा मागे आणि पुढे. मागे कोणाच्या? द्रौपदीच्या मागे आणि अर्जुनाच्या पुढे. देव उभा मागे पुढे आणि पुढे शब्द टाकला उगवी कोडे संकट. कोड कोड महाराज भीष्माचार्य निघाले होते महाराज रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी. रणसिंक फुंकला होता आणि देवानं ठरवलं होतं हातात धनुष्य घ्यायचं नाही, बाण घ्यायचा नाही. 4 हिताच्या गोष्टी सांगायच्या. पण भीष्माचार्य महाराज ज्यावेळेस निघाले त्यावेळेस भीष्माचार्यांचा महाराज पण होता. आता एकदा उभा टाकले पुन्हा माघारी फिरत नव्हते भीष्माचार्य. पण एवढं कोडं उभा टाकलं होतं, एवढं कोडं देवानं महाराज राखण केलं का नाही महाराज. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. हो धनुर्धरा रक्षिले. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. किती मोठं कोडं होतं. हो ज्यावेळेस महाराज भागवतामध्ये, आपल्या गावात भागवत नाही आता सांगतो मग 2 मिनिटं सांगू का भागवतातलं? सांगू का? 7 दिवस बोलावं लागते. बघू कधीतरी महाराज. आता ऐका, आता एवढं ऐका महाराज. एवढं कोडं पडलं होतं ज्यावेळेस हस्तिनापुराचं राज्य धर्मराजाला आलं आणि ज्यावेळेस सगळ्याला बोलून महाराज, ज्यावेळेस माझे कृष्णा भगवंत महाराज द्वारकेला निघाले त्यावेळेस महाराज धारातीर्थी पडेला दुर्योधन. दुर्योधन शेवटची घटिका मोठच होता आणि तिथे महाराज अश्वत्थामा म्हणायला लागला. दुर्योधन रडायला काय झालं? अश्वत्थाम्या रडतोय. त्यावेळेस दुर्योधन रडायला लागला. अश्वत्थाम्या बोलायला लागला, अरे दुर्योधना रडायला काय झालं? त्यावेळेस दुर्योधन रडत असताना महाराज मित्र होता ना अश्वत्थाम्या म्हणायला लागला, हे दुर्योधना तुझे 100 भाऊ मेले म्हणून रडतोस का?
का राज्य गादी गेली म्हणून रडतोस का? एवढं मोठं संपत्ती मान इष्टेत होती ती सगळी मातीमोल झाली म्हणून रडतोस? तुझं रडण्याचं कारण काय? त्यावेळेस महाराज दुर्योधन अश्वत्थाम्याला म्हणायला लागला, ए अश्वत्थाम्या, माझे 100 भाऊ गेले याचं दुःख नाही रे, माझी राज्य गादी गेली याचे दुःख नाही रे, माझे पत इस्टेट गेली याचे दुःख नाही, माझे 100 कौरव भाऊ गेले याचंही दुःख नाही, पण माझे 100 भाऊ मेले पण पांडवाचा एक सुद्धा मेला नाही याचं मला जास्त दुःख होतंय. आणि सध्या अवलादी असल्या समाजात लई जन्माला आल्या महाराज. बघा तुम्ही, स्वतःला 9 क्विंटल सोयाबीन झालं याचं दुःख त्याला नाही, शेजारच्याला 13 क्विंटल कसका झालं याचं जास्त दुःख आहे माणसाला. बघा तुम्ही महाराज, बघा तुम्ही, हो विचार करा तुमच्या समाजामध्ये महाराज. बघा माणसं असेच आहेत महाराज जास्त. त्याला कस काय 16 क्विंटल कापूस झाला, तू नुकत्या खात हिंड होते तुला कापूस, पण स्वतःला कमी झाला म्हणून याचं दुःख नाही. महाराज घरी परवा दिवशी कीर्तन नव्हतं, काय नव्हतं, घरी बसलो होतो. 10:30ची वेळ, मला झोप येत नाही महाराज. सवय लागली दाजी आता, 12-1ला झोपायची सवय. कीर्तन नव्हतं, झोपच येत नव्हती महाराज. मी मोबाईल बघत बघत बसलो होतो. बाहेर आलो, पुन्हा गुरुदेवाचं आमचं कीर्तन ऐकवतो महाराज. कधी कधी मी वेळ भेटला की पुन्हा मोबाईल बघत होतो. बायकोमधून उठून आली रूममधून आणि मला म्हणते, महाराज झोपले नाही का? मी म्हणलं झोप येण्याच आली ग. पुन्हा आणखी आली, म्हणते महाराज लाईट गेली व. मी म्हणलं जाऊ दे की. पुन्हा आणखीन मला म्हणते, महाराज लाईट गेली व. मी म्हणलं गेली, जाऊ दे की आता येईल आणखी. पुन्हा आणखी आली, पुन्हा म्हणते महाराज लाईट गेली व. मी मला आता लाईट मॅनचा माझ्यापाशी नंबर नाही, आता मी काय करू? येईल लाईट, झोपी जाय. पुन्हा आणखी आली, पुन्हा मला म्हणते महाराज लाईट गेली व. मी म्हणलं गेली, मला माहित आहे की. मग गुन्हानं बस की, मला का डोक्याला ताण दिली? गेली लाईट माहित आहे, गुन्हानं बस की. नाही व लाईट गेली. हा लाईट गेली की माहीत झालं की. मग आता किती वेळेस म्हणते लाईट गेली. तसं नाही व. मग कसं? अहो लाईट गेली, अहो माहीत झालं की. आता मग आता काय करते? नाही हो लाईट गेली. मला माहित आहे की आता फ्यूज उडायची आली की. आता लाईट गेली, मला माहित झालं की. बायको पुन्हा म्हणते मला महाराज लाईट गेली. मी म्हणलं लाईट गेली हो, पण आता तुला एवढं का दुःख वाले? नाही हो म्हणे, सगळ्या गावची आहे ना आपलीच कस काय गेली. कळाले का नाही? कळाले का नाही? म्हणजे आपली लाईट गेली याचं दुःख जास्त नाही, पण गावची आहे ना आपलीच कस काय गेली याचं दुःख. तसं आपल्या घरी काय जळालं याचं दुःख नाही, शेजारच्यात कस काय सुख आहे याचं दुःख जास्त आहे महाराज. आपल्या पिठाला मीठ लागणार, दुसऱ्याची चपाती बघून म्हणते लई चुरून खाले र, तुला काय करायचं रे? अरे त्याच्या नशिबाने मिळाले. माणसाने दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखात सुख मानलं पाहिजे. दुर्योधन महाराज म्हणायला लागला, माझे 100 भाऊ गेले याचं दुःख नाही, 5 पांडव का मेले नाही याचं दुःख आहे. शेवटी अश्वत्थाम्या म्हटला, तुझं शेवटची इच्छा काय? म्हणे निष्पांडव पृथ्वी करायची. म्हणे मी तुला वचन देतो, निष्पांडव पृथ्वी करेल. आता एका कोडं मला सांगायचे दादा, माझ्याकडे वेळ कमी आहे. अश्वत्थाम्यानं वचन दिलं, निष्पांडव पृथ्वी करतो म्हणे. आला महाराज. 5 पांडव आणि 6वी द्रौपदी माता भगवंत विहार करण्यासाठी गेले होते. 5 पांडवाचे 5 लेकर बसले होते महाराज, झोपी गेले होते. संध्याकाळची वेळ आहे. अश्वत्थामा आला, डोक्यात एकच होतं, 5 पांडवाला मारायचे. दादा 5 लेकर झोपी गेले होते. याला माहिती नाही दादा 5 पांडव आहेत का, 5 पांडवाचे निरपराध लेकर आहेत. महाराज खडग हातात घेतलं आणि एका घावात धडा वेगळे 5 मस्त केले, निघून गेला. थोड्या वेळाने महाराज द्रौपदी माता आली, 5 पांडव आले, बघितलं स्वतःचे लेकर 5 मेलेले आहेत. काय वाटलं असेल हो दादा? अहो माता भगिनी, तुमचं लेकरू जर महाराज सोनखेडला जात असेल, लोह्याला जात असेल, 5ला जर घरी येत असेल आणि एका लेकराला जर 5:30 वाजले तर त्या आईला करमत नाही दादा. अस्ताव्यस्त मन होतं, बेचैन होते. बसस्टँडला जाते, काकाला विचारते, सगळ्याला विचारते, माझं पोरग बघितलं का हो? अर्धा तास डोळ्याच्या आड गेलेले लेकरू आपल्याला दुःख होतं. स्वतःचे 5 लेकर मेलेत. द्रौपदी माता धार्मिक रडायला लागली, दादा माझ्याकडे वेळ कमी आहे. अश्वत्थाम्याला पकडून उभा समोर केलं. अर्जुन गेला म्हणे, एका बाणात त्याचा शिरच्छेद करतो. भीमदादा गेला, एका गदे त्याला ठार करतो. सगळेजण आपापले मतं मांडत होते. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, तुम्हाला याला मारण्याचा अधिकार नाही. जिचे 5 लेकर मेले तिला मारण्याचा अधिकार आहे. द्रौपदी ताई, तुझ्या मनावर सांग याला शिक्षा काय द्यायची. द्रौपदी माता समोर आली आणि द्रौपदी माता म्हणायला लागली, दादा माझ्या मन जर अश्वत्थाम्याला शिक्षा द्यायची असेल तर माझं अंतकरण सांगतं याला जीवदान द्या. ज्या बाईचे 5 लेकर मारले ती बाई म्हणते जीवदान द्या. कृष्ण भगवान म्हणायला लागले, द्रौपदी ताई तुझे सख्खे 5 पोरं मारले, 4थीचे नाही, याला जीवदान देतेस कारण काय? द्रौपदी मातेनं सांगितलं, दादा माझे 5 पती जिवंत आहेत, याची आई विधवा झाली,
याच्या आईला दुसरा मुलगा होणं शक्य नाही म्हणून याला जीवदान द्या. गुरुपुत्र आहे म्हणून जीवदान द्या. ब्राह्मण आहे म्हणून जीवदान द्या. आणि याच्या आईला दुसरा आता मुलगा होणं शक्य नाही कारण का याचे वडील गतप्राण झालेत. माझे हक्काचे 5 पती जिवंत आहेत. माझ्या मनात आलं तर आणखी 5 लेकरा जन्म देऊ शकते पण याच्या आईला दुसरं लेकर होणार नाही म्हणून याला जीवदान द्या. अश्वत्थाम्या गेला महाराज. पण अश्वत्थाम्याच्या डोक्यात होतं 5 पांडव नाही मेले तरी निष्पांडव पृथ्वी करायची. पांडवाचा वंश वाढू द्यायचा नाही म्हणे. शेवटचं धर्मास्त्र घेतलं आणि उत्तरेच्या गर्भावर सोडलं महाराज. उत्तरेच्या गर्भामध्ये सुंदर असा गर्भ वाढत होता. पांडवाचा पुढचा राजा वाढत होता. दादा गर्भ वाढायला लागला होता. अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. त्यावेळेस पाहिमाम हे भगवान जगतपते माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. उत्तरे महाराज उत्तरेच्या गर्भातला महाराज रक्षण करण्यासाठी देवाला हाक मारी. उत्तरेनं एवढं संकट पडलं होतं महाराज. ओ कृष्णा धावरे लवकरी आज संकट भरले. बट्ट बंद करा. आजी संकट पडले भारी. कृष्णा हरी तू आमचा कैवारी आली विघ्न तू निवारी. आतापर्यंत आलेले संकट निवारण केलं रे बाबा. आता शेवटचा पांडवाचा राजा आहे याचं रक्षण कर. एवढं कोडं पडलं होतं दादा. आता ब्रह्मास्त्र येणार आणि मला उत्तरेच्या गर्भावर हल्ला करणार. पण जगाचा मालक आहे दादा. जगाच्या मालकानं सूक्ष्म रूप धारण केलं. गर्भात प्रवेश केला आणि त्या गर्भाचं रक्षण केलं. आणि 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या सुंदर उत्तरेला का मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे राजा परीक्षिती. एवढं कोड पडलेलं त्याचं संकट कोड देवानं निर्माण केलं. सोडवलं का नाही महाराज. याला कोड म्हणतात. आणि देवाचे काही असे कोडे दादा ते आतापर्यंत कोणाला सुटले नाहीत. हे त्यातल्या त्या सगळ्या देवाचं मोठं कोड आहे मायेचं कोड. देवाच्या प्रभू महाराज मायेचं कोड आतापर्यंत कोणी सोडू शकलं नाही. देवाची कधी माया कमी होते तर कधी देवाची वाढते. पण मायाचं कोड आतापर्यंत कोणाला सुटलं नाही. तुम्ही सोडवता का. मी सांगतो कोड एकदा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल विठ्ठल नीट आहे का बरं. माया देवाची कधी कमी होते तर कधी जास्त होते. पण मायेचं कोड पद आतापर्यंत सुटलं नाही का बरं. आता ध्यान करून ऐका. ज्यानं या प्रश्नाचं उत्तर देईल आजचं पाकिट सगळं त्याला नरेश दादा रुपये येणार नाही. पाकिट देतो बरं. हा हा बरं पैसे घ्या. पण आता आहे का नाहीच का. जा द्या नारळ घेऊन सत्कार करा. आता ऐका. आतापर्यंत देवाची माया कधीच कोणाला कळली नाही. कधी कमी होते कधी जास्त होते. आतापर्यंत तुम्ही सुद्धा ऐकलं नाही. नवीन आहे मार्केटमध्ये. नीट ऐका. ऐका महाराज. आणि माझं मूडबाई काम असते बरं महाराज. जसा मूड येईल तसं करतं. माझ्या पोटात दुखायला लागलं महाराज. माझं पोट दुखाले पण तरी तुम्हाला वाटलं का माझं तसं काय वाटलं का महाराज. देह जावं आत्वा राहावं. उभा टाकलं ना दाजी 1 घंटा चांगलंच बोलायचं महाराज. मला दुखाले पोटात पण तरी सांगतो महाराज मला राहावत नाही हो. काय करावं. आपली माणसं दिसली की मला बोलावंच वाटतं लय. आता ऐका. माया कधी कमी होते कधी जास्त होते पण बरोबरी देवाचं सुद्धा काही कळत नाही. आता ऐका. 2 वारकरी पंढरपूरला निघाले. दोघं मित्र होते तुकाराम महाराजसारखे माझ्यासारखे. दोघं निघाले पंढरपूरला. म्हणे पंढरपूरला जायचं पण दोघांना ठरवलं किती खर्च हो. दोघांना अर्धा निम्मा करायचा म्हणे. 200 रुपये खर्च झाला काका. किती करायचा. 100 हां 100 झाल्यास 50 500 झाल्यास 250 1000 झाल्यास 200 झाल्यास 100 झाल्यास 50 हां पक्क ध्यान ठेवा. 2 जण गेले लोह्याला आणि म्हणे पावसाचा दिवस आहे पहिल्यांदा छत्री घ्यायची म्हणे. दुकानदाराकडे गेले म्हणे दुकानदार छत्री द्या म्हणे. दुकानदाराने छत्री दिली महाराज. छत्री होती 100 रुपयाची. आता यांचं काय ठरले निम्म हां निम्म दाजी ध्यान ठेवा बरं. निम्म 100 रुपयातले आता दोघाचे किती गेले 50 गेले. पक्क ध्यान ठेवा बरं. नीट आहे का. पक्क सगळं तुम्हाला मिळणार आहे का. 100रातले अर्धे निम्मे किती खर्च झाला यांचा 50. दुकानदार वारकरी निघून गेले बस स्टँडला आणि दुकानदार आला. दुकानदार म्हणतो आता तो वारकरी आले होते ना दुकानावर. म्हणे हो. पहिलं गिऱ्हाईक होतं म्हणे हो. आणि किती रुपयाला छत्री विकली रे म्हणे 100 रुपयाला. अरे वारकऱ्याकडून जास्त पैसे घ्यायचे नसतात म्हणे. जा मुद्दलच 5 रुपये त्यांना वापस दे. 55 रुपयाला छत्री घेतली आपण काल. 5 रुपये वापस कर. आता 5 रुपये कोणापाशी दिले मुनिमापाशी. वारकऱ्याने किती दिले होते 50 दोघाचे 100 50 झाला की 50. आता या पोरानं 5 रुपये घेतले दाजी आणि वारकड्याकडे निघाला. आणि वारकड्याला देण्यासाठी निघाला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे सावकारानं 5 रुपये वापस दिलेत. हे सावकाराचा फायदा आहे का तोटा आहे मला माहिती नाही. वारकऱ्याचा 5 रुपये फायदा होणार आहे
पण वारकऱ्याला माहित नाही सावकारानं पैसे किती वापस दिलेत. याच्यात ते 2 रुपये खाले तर वारकऱ्याला काय कळणार आहे म्हणे. 5 रुपयामधले 2 रुपये कोण खाले? मुळीमानं खाले. आता राहिले किती? 3 रुपये. आता 3 रुपये वारकऱ्यांनी नेऊन दिले. यांचा खर्च किती झाला होता? 50-50. हा 50-50. आता 50-50 मधून याने 1.5 रुपये वापस घेतला 3 रुपयामधला. आता 50 मधला 1.5 रुपये कपात करा. किती झाला खर्च? 48.5 सर गणित लावा. 48.5 खर्च झाला. 48.5 अधिक 48.5 किती झाले सांगा? 48.5 अधिक 48.5 किती झाले? 97. त्या पोराने किती खाले होते? 2 रुपये. 97 2 किती? रुपये कुठे गेला सांगा? 97 2 98 नाही आणो. रुपये कुठे गेला सांगा? बरं जाऊ द्या. कमी पडला रुपये वाढवा. त्या मुनिमानं पहिल्यांदा 2 खाले होते. आता मुनिमानं 3 खाले. वारकऱ्या 2 रुपये नेऊन दिले. आता 50-50 खर्च झाला होता. 2 रुपये वापस आले. वारकऱ्यानं रुपये वापस घेतला. आता खर्च किती झाला दादा? 49. बोला बोला बोला. 49. आता 49 अधिक 49 किती झाले? 98. पोरानं किती खाले होते? 3 रुपये. 98 3 वाढला कुठून? वाढला कुठून? जन सांगल त्याला बक्षीस. मेळ लागला काही? मेळ लागला काही? हो द्या. आता 4 पर्यंत होईल तसं होईल. तुम्ही उत्तर सांगल्याशिवाय मी जाणारच नाही घरला. हो द्या गड्या. आता काय कसं जेवण झाले मस्त उगा. आता काय घरला जायचे होय. पाऊस पडले गावाकडे बी ती पण लागणार झाली. काय त्याला इथंच उभा टाऊ थांबतो त्याला. काय महाराज सांगा उत्तर येऊ शकत नाही कोणी. मलाच मिळणार नाही. तुम्हाला काय मिळणार? याचं कारण आहे कधी रुपये कमी होतो तर कधी जास्त होतो. तशी देवाची माया आहे. आणि देवाची बेरीज देवाची वजाबाकी कोणाला कळत नाही. देवाची कधी माया कमी होते तर कधी वाढते. माया कमी झाली की सप्त्याला जावा वाटतंय. माया वाढली इकडं या वाटत नाही. 99% माया खरी वाटते. कधी कधी देव खोटा वाटतो पण संसार 101% खरा वाटतो. असले कोडे किती येऊ द्या संसारातले सगळे सोडण्याचं काम माझा भगवंत करतो. त्याच्यामुळे आम्ही भीत नाही. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. महाराज आमच्या पाठीमागे पुढे राहतो. महाराज हो नामयाच्या पाठी चाले की शिराज आणि चरणीची रज आहे का नाही मला लागावया. पाठीमागे चालतो महाराज देव. आणि सगळं कसा होतो? जैसा केला तैसा होय. कसा देव होतो काय काय करतो? एकदा टाळी वाजून भजन करा. अभंगाच्या 3ऱ्या त्यांना सांगतात जैसा केला तैसा होय धावे सोय धरून. जसं भक्त म्हणीन तसा देव होतो. एक उदाहरण देतो महाराज. एकदा जगाचा मालक कृष्ण भगवंत आणि अर्जुन 2 जण मधुवनात गेले. महाराज मधुवनात गेले. मधुवन गोड वन मधुर वन आहे. सुंदर तळ बघितलं. सुंदर अशी फुलं बघितले. आणि फुलं बघितल्यानंतर महाराज पाणी बघितल्यानंतर जगाचा मालक कृष्ण भगवान म्हणले अर्जुना किती दिवस झालं म्हणे घोडे धुतले नाहीत. तेवढे घोडे धुतो तोपर्यंत तू एका झाडाखाली बस. देव घोडे धुवायला गेले. जैसा केला तैसा होय. बरं आता आहे का जसं भक्ताला पाहिजे तसा प्रभू महाराज देव होत असतो. महाराज एवढा प्रभू भावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. कसला होतं महाराज. आता आहे का अर्जुन एका झाडाखाली बसला आणि देव कुठे गेले? घोडे धुवायला. अर्जुन कुठे बसला? झाडाखाली. पण एकटं माणूस बसलं की पुंडलिक पाटील माणूस गुन्हानं बसत नाही. काहीतरी विचार केल्याशिवाय राहत नाही. मी आता सांगितलं माणसं विचार केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. आणि रिकामं डोकं सैतानाला आमंत्रण असं कुठंतरी म्हणतात महाराज. यानं विचार केला लागला म्हणाने विचारामध्ये किती सुंदर पाणी आहे म्हणे, किती सुंदर वार आहे, किती सुंदर फुलं आहेत. आणि इथं जर गप्पा माराय जर आपली सुभद्रा बायको असती तर किती छान झालं असतं म्हणे. कोणाच्या मनात आलं? अर्जुनाच्या.
अर्जुनाच्या मनात आलं सुभद्रा पाहिजे इथं महाराज पट्टराने आपली पाहिजे असं अर्जुनाच्या मनात आलेला देव म्हणले अरे रे 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 अर्जुनाला इथं बायको पाहिजे का त्याची वासना पूर्ण करणं हे माझं काम आहे देवानं घोडे धुवून बाजूला मोकळे केले आणि देवानं पितांबर काढला मारा पितांबर आणि देवानं नऊवारी साडी धारण केली देवानं गळ्यातल्या वैजंती माळा काढल्या आणि देवानं मंगळसूत्र धारण केलं मंगळसूत्र 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 घातल्याशिवाय बायको कसं म्हणता येईल मंगळसूत्र आणि मंगळसूत्र एक शब्द असला भारी आहे सर बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं ज्या दिवशी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं तेव्हापासून मंगळ इकडे येते सूत्र तिकडे जाते त्याचं नाव मंगळसूत्र ते गळ्यात घातलं महाराज आणि देवानं सुभद्रेचे रूप धारण केलं महाराज डोक्यावरचा मुकुट काढला आणि देवानं द्रौपदी सुभद्रा माता जशी पदर घेतली होती तसा डोक्यावर पदर घेतला कोणी घेतला माता भगिनी कोणी घेतला पदर घेतला पदर 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 तुम्ही घेऊ नका देवानं घेतला हे सांगालो घरची बायकोच ऐकण्याचा आणि तुम्हाला कशाला म्हणू लय अवघड झालं काय मला देवानं पदर घेतला डोक्यावर देव आले आ सुभद्री आलीस म्हणे आले कशी आलीस कशी आले काय नाही विचारत बसू नका 11:45 वाजले बोला काहीतरी पुढं मग महाराज अर्जुन आणि सुभद्रा माता दोघं जण बोलत बसले त्यांचं बोलणं म्हणजे काय आपल्यासारखं आहे का हो त्यांचं बोलणं सगळं पारमार्थिक सत्यातलं आणि आपलं बोलणं सगळं व्यवहारिक सत्यातलं आतापर्यंत परमार्थाचं कोणी बोलले का आपलं महाराज सुभद्रा आणि अर्जुन बोलायला लागले आपल्या जीवनात जे काही चांगलं घडते ते देवाच्या कृपेने घडते देव आहे म्हणून सुखाचा संसार आहे देव आहे म्हणून कालचा विजय प्राप्त झाला देव आहे म्हणून राज्यगादी प्राप्त झाली देव जर आपल्या जिंदगीतून बाजूला गेला तर आपलं शून्य जीवन आहे असं सगळं त्यांचं बोलणं देवाचं आहे आणि आपलं बोलणं सगळं संसाराचं आहे आपला इथं बसलेला असा भजन्या सांगा महाराज सांगा कोणी सांगा बायकोला देवाविषयी कोणी विचारते का हो आतापर्यंत कोणत्या तरी भजन्याने विचारले का बायकोला संचापाचा हरिपाठ म्हणलीस काय म्हणून विचारले का आणखी महाराजांना विचारले बाकीचे काय विचारतील आपल्या ज्ञानामध्ये महाराज मी तुमच्यातलाच आहे ना महाराज आपण देवाचं कधी विचारत नाही दाजी हा बाय सगळं विचारतील बैल सोडले काय म्हशीला पाणी पाजले काय चारा आणला का कापूस येतला काय सोयाबीन झाकले काय ते विचारील पण इकडचं कोणी बोलत बायकोला काय बोलता तो आता ते बोलणं वेगळं ना आपलं बोलणं वेगळं आपण विषयी पामर माणसं ते जिज्ञासू माणसं मुक्त अवस्थेत त्यांचं बोलणं सगळं देवाचं ना आपलं सगळं असत आणि त्यातल्या त्यात हे जुने म्हातारे बायकोला काय बोलतात हे सांगायची गरज नाही हे बोलतच नव्हते महाराज बोलत होते काय 6 महिने बोलत नव्हते बायकोला हे तुम्ही बोलते का काय पहिलं 6 महिने बायकोला बोलत नव्हते महाराज अहो एकदा बायको महाराज मध्ये ताट आणा गेली लाईट गेली दादा तुकाराम दादा मालकाला बाहेरून पाय धुतला आणि ढाजत बसला पहिल्या ढाजा होत्या ढाजत बसला आणि मधून ताट असं वाजल्या वाजल्या ह्यानं मध्ये म्हणला कोण आहे म्हणल्या म्हातारी मधून म्हणली मी आहे तिला एवढा आनंद झाला महाराज ती सकाळी उठली की सगळे काम करताना मंत्र जपायची तैनं म्हणले कोण आहे मी म्हणले मी आहे किती आवड सोमवारचा दिवस होता शेतकरी महाराज शेतात गेलं हरभर पेरलं होतं हरभर मस्त आलं होतं महाराज आणि ह्यानं सोमवारचं घास घेतला आणि तेवढ्यात महाराज घोडं सुटलं हरभऱ्यात गेलं आता सोमवार सोडताना माणसाला उठता येत नाही हरभर खाते घोडं त्यांना आवाज दिला ते घोडा हाण म्हणल्या बाई उठली महाराज घोडं हाणलं बाजूला काढलं त्याला धुतलं खराळा केला तोबरा बांधला टोपलं घेतलं आणि बाहेर निघाली शेताच्या आणि गावाकडे येत हरिपाठ म्हणायला लागली कधी नाही बोलले घोडा हाण म्हणले कधी नाही बोलले घोडा हाण म्हणले किती अप्रूप होती हो हे जुन्या माणसाचं होतं आमच्यासारख्याचं मधल्या माणसाचं जाऊ द्या काय बोलतात ते द्या सोडून ज्याचं लग्न झाले त्याचं काही नाही ज्याचं लग्न आता 2 महिने आले गिरायक असतील की 2-3 इथं महाराज ज्याचं 2-3 महिने आले की ती काय बोलते बायकोला सांगताच येत नाही महाराज अरे बापरे आमच्या गावातले पोरग महाराज वरी गेलो आणि बायकोला बोलत 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 बायकोला संध्याकाळी म्हणाले जेवलीस काय मी म्हणलं अरे बाबा या दिवसाचा 10 वेळा जेवती तू उपाशी मेलास की तिच्यामुळं बोलत 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 महाराज स्लाप संपलं वरून खाली पडत तंगडच मोडलं दुसऱ्या दिवशी पोरीनं चिठ्ठीच लिहिली लंगड्या संग लग्न करणार बायको गेली तंगडे गेले
अहो काय सांगाल आवड आहे महाराज. अहो एकांत बायकोला फोन लावला, बायकोला म्हणायला लागला हसत असतील तर हसू पाठव, हसत असतील तर हसू पाठव, रडत असतील तर आसू पाठव, झोपली असेल तर स्वप्न पाठव. काय कमाल आहे. झोपली असेल तर स्वप्न पाठव, रडत असेल तर आसू पाठव आणि हसत असेल तर हसू पाठव. ती पोरगी हरबळची होती, कीर्तन ऐकली होती महाराज. ती म्हणली काय म्हणलास. ती म्हणली काय नाही, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर आसू पाठव आणि झोपली असेल स्वप्न पाठव. ती पोरगी म्हणली याच्यापैकी मी काही करत नाही, भांडे घासाले खरकट पाठवू काय. मिळत नाही महाराज, कधी काय कोण बोलत सांगताच येत नाही महाराज. आपलं बोलणं त्यांचं बोलणं मिळच लागत नाही, पण त्यांचं बोलणं सगळं देवाचं. 2 तास गप्पा चप्पा झाल्या. अर्जुन म्हणला ए सुभद्रे तू निघ, देव येईल. देव येणार होता का आला होता हो. बोला बोला आला होता का. म्हणे मी जाते, पण इथं भेट झाली याच्यासाठी आपली आठवण म्हणून काहीतरी द्या ना म्हणे. सुभद्रे आता तुला काय देऊ म्हणे. इथं काही नाही म्हणे. हातात एक अंगठी होती महाराज आणि अंगठी काढली सुभद्रेच्या हातात घातली. आला सुभद्रा कशाची, झाडाच्या आडवा आल्या आल्या बस ते काढून टाकलं. मंगळसूत्र काढलं, वैजंती माळ टाकल्या, पदर काढला, मुकुट धारण केला, साडी काढली, पितांबर झाला आणि आवाज दिला अर्जुना निघायचं का. अर्जुन मला चला देवा. घोड्यात बसले निघाले. पण देवाला वाटलं आपण याच्यासाठी बायको झालेलं याला कळाव. याच्यासाठी रथ हाकत असताना देव असा हात वर करायचे आणि मुद्दाम असा हात वर करायचे जेणेकरून बोटातली अंगठी कोणाला दिसाव, कोणाला. आणि काय की अंगठ्यात नुसत्या दाखवायचं असतात. काही काही महाराज पंक्तीमध्ये फिरतात बघा माणसं, भातवाड भातवाड बरोबर बरोबर तुला काहीच वाढायचं नाही गुन्हा बस होय बाजूला. एखादा बकेट घे हातात नुसत्या अंगठ्या दाखवायलास असे का मला ते असं ओरकून हात दाखवायला लागले. ए अंगठी अंगठी. अर्जुन म्हणला देवाच्या हातात आपली अंगठी कस काय. विचारावं तर सगळं भांडं फुटते. घरी आला, घरी आलेला डायरेक्ट सुभद्रेच्या महाला. सुभद्रे बाहेर ये. सुभद्रा माता बाहेर आली. काय मालक हात बघू दे, हात बघू दे. मालकीन हात पुढे केली. म्हणे मालक हात पुढे करायचं काय आलो. तू हात तर दाखव. हात दाखवते मालक, पण काय काम आहे. बाकीचे विचारत नाही, साडी कोणती घातली विचारत नाही, सर्दी झाली काय विचारलं नाही, तब्येत कशी आहे विचारलं नाही, जेवलात काय विचारलं नाहीत आणि ते काहीच नाही. तुम्ही डायरेक्ट हात बघू दे. हात दाखवले महाराज पुढं. सुभद्रेच्या हातात अंगठी दिसली नाही. अर्जुनाची जाग्यावर आईस्क्रीम झाली, थंडगारच पडली. आणि मग अर्जुन म्हणायला लागला सुभद्रे तुला दिलेली अंगठी कुठं आहे. सुभद्रा माता म्हणली मला कधी दिली तुम्ही अंगठी. तुम्ही मला अंगठी दिली होय. सुभद्रे विनोद करू नको, मस्करी करू नको. पृथ्वीच्या मोलाची अंगठी, एक एक रत्न त्या अंगठीमध्ये, नवरत्नाची अंगठी आहे. ती अंगठी कुठे आहे सांग लवकर. सुभद्रा मातेला मग मात्र राग आला. सुभद्रा माता म्हणली मालक तुम्ही मला अंगठी द्याला कधी वेळ, एवढा तुम्हाला वेळ आहे, बोलाय वेळ नाही. उदगीर झालं की हरबळ, हरबळ झाले की मडकी, मडकी झाले की सोलापूर. एवढी पळापळ आहे, तुम्ही अंगठ्या कधी देताल. म्हणे खरं सांग तुला अंगठी दिली होती. मग मात्र सुभद्रे मातेला राग आला. तुकाराम दादा सुभद्रे मातेने असा डोक्याचा पदर काढला, असा कमराला खोली म्हणली सांगा मी नसताना. मग म्हणे भांडण लागायची वेळ आली. मग देवानं हाक मारली अर्जुना बाहेर ये. अर्जुन बाहेर आला आणि देवाच्या हातात अंगठी बघितली. मग मात्र महाराज अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि अर्जुन म्हणायला लागला देवा मी तर अंगठी सुभद्रेच्या हातात घातली होती, ही अंगठी तुमच्या हातात कस काय. तेव्हा जगाचा मालक म्हणायला लागला ए अर्जुना तितक्या दूरवर तू म्हटल्या त्या मधुवनात तू म्हटल्या सुभद्रा कशी येईल रे. पण माझं प्रेम तुझ्यावर एवढं आहे रे, तुझ्यासाठी मी सुभद्रा झालो, तुझी वासना पूर्ण केली. जैसा केला तैसा होय. वाजवा वाजवा वाजवा, चांगलं होतं वाजवा. असं महाराजाचं वाक्य कधी आवडलं ना, टाळ्या वाजूचा बिंदास वाजवचा महाराज. तुमच्या टाळ्याची अपेक्षा आम्हाला असते महाराज. गायक वादकाची चाल आवडली मस्त की टाळ्या वाजवायच्या. कारण का तुम्ही आमच्यासाठी टाळ्या वाजवता, घरी आमच्यासाठी टाळ्या वाजणार, सगळ्या पराती वाजतात. त्याच्यामुळे तुम्ही तरी टाळ्या वाजवून खुश करत जा आम्हाला. त्याच्यात काय महाराज खरं सांगतो मी, तुमच्या घरचा आहे म्हणून सांगालो महाराज. देव सगळ्या इच्छा पूर्ण करतो. जैसा केला तैसा होय. हो चोकोबऱ्याच्या पत्नीचं बाळात पण करतो, बायको होते, काहीच लागत नाही महाराज. भक्तासाठी काही करतो. जैसा केला तैसा होय. धावे सोय धरुनी देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. महाराज तुमचे सगळे काम करतो, पण तुम्ही त्याचं काय काम करता. Oh
तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट चारी चरण सोडवले माझ्या मतीप्रमाणे मी महाराज वेळा अभावी आहे 11 वाजे सप्त्याचं कीर्तन आहे वेळेवर सुरू झालं की वेळेवर समाप्त झालं पाहिजे पण शेवटचे 2 मिनटं घेतो या महाराज सप्त्यामध्ये तरुण मित्रमंडळी जास्त आहे माझी विनंती आहे दादा या धर्माचं सगळ्यांनी जोपासन करा झाले कीर्तन भरपूर झाले महाराज कीर्तन भरपूर झाले भागवताला दम नाही माझी डायरी रिकामी नाही महाराज तुकाराम दादाला माहीत आहे आमच्या शिवाजी महाराजाला माहीत आहे गणेश दाजीला माहीत आहे मी महाराज सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो महाराष्ट्राने आंध्रा कर्नाटक तेलंगणा सुरतपर्यंत कथा करतो महाराज शिवपुराण असू द्या भागवत एवढे कार्यक्रम सगळे आहेत महाराज तुमच्या गावात मी यावं तुम्ही मला बोलवावं भागवत कथा कीर्तन करावं असं काही महाराज आमचं काही नाही पण आमचं एवढं फिरण्याचं एकच आमचं महाराज एकच उद्दिष्ट असतं सध्या तर माझं तर एवढं मत आहे महाराज आपण एवढ्या कथा केल्या आता एवढं कीर्तन केले महाराज आमचा फिरायचा आता ते मूड राहिला नाही तेवढं महाराज आम्ही नट दिले झाले आमची महाराज 2-3 वर्षात आमच्याकडं गाडी कोणती टिकत नाही दादा एवढं पळापळ आहे आमची पण महाराज एवढं फिरणं आणि आता आमच्या काकाच्या घरी कोणाचं घर होतं आमची तिथं बसलो होतो आता वळसंगे आहे हां आमच्या दाजी कुठे गेले ते त्यांच्या हां सचिन भाऊच्या घरी झोप हां तिथं दूध पिलं महाराज ते सगळे बोलत होते म्हणे महाराज 40 पोरं आहेत आमच्या गावात दादा प्रामाणिकपणे सांगतो या नारदाच्या गादीवर उभा टाकलेलं आहे आमचं फिरणं आता फक्त एकासाठी आहे ज्यावेळेस हरबळमधून फोन आला आणि तुकाराम दादांनी माझ्या कानावर घातला ना त्यावेळेस महाराज मी इथे येण्याचं ठरवलं बाकीचा पैसा बाकीची इस्टेट बाकीचं नारळ ते तिकडे फेकून द्या तिकडे महाराज त्याचं काही देणं गेलं नाही आमच्या फिरण्याचं एकच उद्दिष्ट आहे आमच्याबरोबर आमच्या वयाचे पोरं सप्ताह करतात हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला आहे अरे पोरं बघा ना महाराज मी आताच ऐकलं महाराज म्हणजे महाराज आमच्या गावात पट्ट्या महाराज गणेश झाला की दुर्गा झाले की सप्ताह पण गाव आणखी महागं सरकत नाही 5-5 हजार 10-10 रुपये महाराज पट्टी देतं आमच्या सरच्या घरी जेवायला गेलो महाराज किती सुंदर त्यांनी स्वागत केलं महाराज या घराची कळा अंगण सांगतं ना तर तुमच्या गावात आल्यानंतर महाराज एवढं प्रसन्नता वाटली माझी सगळ्या तरुण बांधवाला माझी विनंती आहे अरे छत्रपती शिवरायांच्या धर्मामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे धर्मवीर संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला आहे या धर्मासाठी अनेकांना बलिदान दिलंय याचं थोडं भान ठेवा व्यसन मुक्त व्हा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे दादा तरुण बांधवाला माझी विनंती आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे गुटखा खाऊ नका बिडी करू नका तंबाखू खाऊ नका दारू पिऊ नका मांस भक्षण करू नका आणि हरिनाम घेतल्याशिवाय मरू नका माझी विनंती आहे दादा पवित्र अशी तुळशी माळ धारण करा अरे धर्माची जोपासना आपल्याला करायची ती धुरा आपल्या खांद्यावर आहे दादा अरे याच महाराज मातीमध्ये ज्यावेळेस आपल्या आई बहिणीला त्रास देत होते महाराज नास्तिक लोक या मातेचं या धर्माचं रक्षण करण्यासाठी या जगतावर कोणी नव्हतं महाराज त्यावेळेस आमची जिजामाता भवानी मातेकडे साकडं घातलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले शिवाजी राजे जन्माला आले नसते तर महाराज आपल्याला महाराज अंगणातल्या तुळशी कपाळाचं कुंकुम दिसलं नसतं म्हणून आपल्या सगळ्याला माझी विनंती आहे या राजाला महाराज आपल्या 400 वर्ष झालेत या राजाने आपल्यासाठी दिवसाचा रात्र केलाय याचे आपण पाईक आहोत धर्म आपल्याला वाढवायचा आहे नाही धर्म वाढवा तरी चालेल पण व्यसन करू नका या धर्माला ग्लानी तरी येऊ नका महाराज ज्यावेळेस राजा जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला किती आनंद झाला आमच्या पुराणात शिवजयंती आली की राजे आठवतात गाड्यावर टाकतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या कशाला यायचं रे बिड्या फुकायला यायचं का रे अरे गाड्या नाव टाकतात महाराज राजे तुम्हाला मानाचा मुजरा माझी सगळ्या बांधवाला विनंती आहे गाड्यावर नुसते नावं टाकू नका रे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या राजाला जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा जिजामाता जन्माला आली पाहिजे तरच शिवबाराजे जन्माला येतील दादा कुस पवित्र असली पाहिजे आणि ज्या गाडीवर शिवरायांचं नाव टाकले गाडीवर नाव टाकू नका या मताचा मी नाही मी हिंदू आहे मला हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे अभिमान आहे गर्व नाही तर माज आहे आम्हाला हिंदू असल्याचा पण महाराज गाडीवर नाव टाकू नये या मताचा नाही मी पण याचं उत्तर पुढचं आहे का खुशाल तुम्ही गाडीवर नावं टाका शिवरायांचे पण ज्या गाडीवरती शिवरायांचं नाव आहे ती गाडी धाब्यासमोर नाही गेली पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे लाल मातीच्या कणातून सुगंध दरवळला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला हर हर महादेव हर हर महादेव रयतेचा या रक्षणा करता उचलली तलवार
शिवरायाची आर तुम्हाला शिवरायाची हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की माझी विनंती आहे दादा, मांस भक्षण करू नका, पवित्र तुळशीची माळ धारण करा. माणसं म्हणायला लागले महाराज या गावामध्ये महाराज लोक सगळे येतात दादा, आमची फीस आमचे पैसे बघू नका तुम्ही, पण आपल्या गावात तुम्ही सुंदर असा कार्यक्रम ठेवलाय आणि तरुण बांधव इकडे येतात आणि सगळे म्हातारी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी त्यांना सपोर्ट करते. कारण का महाराज सप्ताह करण्यासाठी तिनाचं ऐक्य पाहिजे न रे दादा. तरुण पोरायचा हल्ला, म्हातारा लोकांचा सल्ला आणि सावकार लोकांचा गल्ला आहे का नाही महाराज. आपल्या गावात सावकारही आहेत, आपल्या गावात म्हातारे लोक आहेत आणि तरुणही मित्रमंडळी आहेत, म्हणून आपण खूप त्यांना सपोर्ट केला दादा. माझी विनंती आहे आता 40 पोरामध्ये फूट पडू देऊ नका. आणि माझी तुमच्या घरातल्या म्हणून शेवटचं वाक्य सांगतोय, सुंदर असं शिवाय दादा हे सगळेजण आहेत महाराज, आपल्या गावात सुंदर असा कार्यक्रम सुरुवात झाला आहे. माझी विनंती आहे दादा, हात जोडून गावकऱ्याला या सप्त्यामध्ये आता नंतर आता राजकारण येऊन या कार्यक्रमाला दिष्ट लागू देऊ नका. कार्यक्रम मोठा व्हायला लागला, लेकरू मोठं व्हायला लागलं, नोकऱ्या लागलं की महाराज ते डोळ्यात सळत असतं. तसा आपला हरभराचा सप्ताहाचा थोडा थोडा वाढत चाललाय. एक दिवस महाराज किती तरुण पोराने महाराज बॅनर किती काढले, कसलं स्वागत केलं, कॅमेरा लावला, यूट्यूब साऊंड सिस्टीम, एवढं सगळे मोजकेच गायक वादक पण असे येचून आणल्यासारखे एवढा गोड कार्यक्रम तुम्ही नियोजन केलं दादा. याचं दिष्ट आता लागता कामा नये, ही काळजी प्रत्येकाने घ्यायची. 3 ठिकाणी माणसानं गावात कधी राजकारण आणायचं नाही. एक, गावात कोणाचं लग्न असेल तिथं राजकारण अजिबात आणायचं नाही. गावात कोणाची मौत असेल तिथं राजकारण आणायचं नाही. आणि गावात कोणताही सत्ता असू द्या, ते कोणत्याही संप्रदायाचा असू द्या महाराज, दत्तनामी असू द्या, विष्णुनामी असू द्या, कोणताही असू द्या, धर्म आपला हिंदू धर्म आहे आणि धर्माचं कार्य आहे, तिथं माणसानं राजकारण आणायचं नाही. 3, ज्या गावात 3 ठिकाणी राजकारण येत नाही त्या गावात कधीच काही कमी पडत नाही. आमच्या प्रभूचा आशीर्वाद आहे, त्याला कधीच कमी पडत नाही. म्हणजे हात जोडून विनंती आहे, ज्यांच्या गळ्यात माळा आहेत त्यांना धन्यवाद, ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांनी माळ्या घाला. आणि महाराज या सप्त्याला आणखी उत्तर महाराज एक सुंदर असं रूप यावं अशी विनंती आहे. मतभेद बाजूला सारा, एकमेकाला महाराज प्रेमाने बोलत चला. माणसाचं काय खरं आहे हो महाराज, याचा दिवस उद्या मिळेल का नाही सांगता येत नाही दादा. जवळजवळचे माणसं पटपट पटपट मरून गेले महाराज, कोण दिवस येईल कैसा नाही देवाचा भरवसा. मी खूप सांगत असतो माणसाने गोड बोललं पाहिजे दादा. झालं माझं कीर्तन काय केलं विसरून जा, पण एवढे 2 शब्द घराकडे घेऊन जा. अरे ये नरदेव प्राप्त झालं ना, हे तोंड दिले ना देवानं, एक तर देवाला भजन करायचं नाही तर गोड चांगलं बोलायचं, वर्मपशी कधी बोलायचं नाही, कधी कोणाला कमी लेखायचं नाही. माणसं कधीच चांगलं बोलत नाही तो. आता आमच्या तुकाराम दादाने किती सुंदर पकवा वाजवला. लोक महाराज काही चांगलं म्हणतात, बाकीचे म्हणतात तेवढं काही जमलं नाही रे. आता गायकाने चाल म्हणली, बसल्या ठिकाणी डोक्याला होता, तेवढा काही स्वर चला नाही बघा प्रल्हाद महाराज. आता तू म्हण, मग जमते तुला जमत नाही गुन्हा बस मग, आहे का नाही महाराज. आता एवढं आम्ही आटापेटा कीर्तन केलं का नाही, हे सगळ्याला कीर्तन पडते वय पडते हे जमते. एवढं होतं लईच बोललं रे काय मला महाराज, कोण आणलं होतं रे, आहे का नाही. मला बोलतात का नाही महाराज. अरे सगळ्याला आवडेलच नाही. मुंडन कोणी करावं, खंडन कोणी करावं, ज्याला मुंडन करता येतं त्यांनी खंडन करावं, आहे का नाही. ज्याला प्रश्नाचं उत्तर येतं त्यांनी प्रश्न विचारावा, नाही तर विचारू नये ना दादा. त्याच्याकरता महाराज गायक वादक सुंदर आहेत महाराज, माणसाने चांगलं बोलत चला. मी आताच बोलू ना महाराज, आपल्या गावात एखाद्यानं घर बांधू द्या, वा चांगलं आहे म्हणायचं. वा आमच्या घरामध्ये पत्र पोळतात, तुमच्या घरी येऊन कधीतरी आम्हाला बसता येईल, वा चांगलं घर. आमच्या नरेदाने सुंदर असं घर बांधलं. आमचे सर म्हणले महाराज म्हणे त्यांनी खूप सुंदर घर, असं चांगलं बोला ना. माणसं कधीच चांगलं बोलणार नाहीत महाराज. त्याच्या वास्तुशांतीला जाणार, त्याचं खाणार आणि त्याला नाव ठेवणार. गिलावाच रफ झाला, कलर डार्क झाला, गेटच मोठा झाला, गॅलरी फिसकली. तू मुळ्याला कुठे गेलतास. अरे 40 लाख रुपये खर्च करून त्यानं घर बांधले, तू नावं ठेवालास. 40 लाखाच्या घराला तू नावं ठेवलास. आपलं घर बकी, संडास बाथरूमच्या दाराला कोंडा नाही, 30 रुपयाचा कोंडा लावून घे, बकेट आडवा लावालास. बघूत आपण त्या नंतर घराचं काय माणसाची मनस्थिती आहे. आपलं बजेट काय, आपण बोलतो काय. ज्याची बायकोची आहे ना ते मोदीला शिकित आहे. अरे आपलं घर बघ ना, लईच अवघड आहे. माणसं चांगलं बोलत नाहीत महाराज, महाराजाला चांगलं बोलत नाही कोण. आम्हाला काय चांगलं बोलतात का महाराज. अहो मला सुद्धा बोलतात महाराज, लईच अवघड आहे की नाही महाराज. मी त्या सोलापूरला कीर्तन जाऊ लागलो मोडला महाराज, गाडी हवा चेक करावं म्हटलं, आता हवेवरून गाडी पळणार आहे. मी अशी खुर्ची लांब केली असं झोपलो होतो. तितक्याच आमच्या ड्रायव्हर गेलं महाराज आणि मला हवा चेक करा. ते हवा चेक करणार आलं आणि हवा चेक करीत करीत माझ्या ड्रायव्हरला म्हणाले, होय
पहिली महाराजांची गाडी स्विफ्ट डिझायर होती ना, आता महाराजांना ब्रेझा कोवा घेतली. ते मला महाराजांना ब्रेझा घेऊन 2 वर्ष झाली, आता इनोवा घ्यायची तयारी झाली. काय आता गुन्हा बसावं की दादा, 10 रुपयाचं काम आहे, आपापलं काम करायचं, बाजूला व्हायचं. ते मजा ड्रायव्हरला म्हणाले, महाराजाला काय कमी आहे, 2 वर्षाला गाड्या बदलालय, माणसाच्या मोठ्या मॉडेलने गाड्या घ्याले. मजा मला तुझं बजेट 10 रुपयाचं, तू 10 रुपये पुरतं बोल, काय गरज काय बोलण्याची महाराज. म्हणून आपल्या गावामध्ये महाराज कधी आता दिवाळीचा सण आहे बघा, आता दिवाळीचा सण आहे ना गरीबदाजी, आपल्या गावात आता दसऱ्याला दिवाळीला माणसं ट्रॅक्टर घेतात, गाड्या घेतात, ट्रॅक्टरची पूजा करायची म्हणायचं. वा कधीतरी आमच्या शेतात येऊन पलटी हाणशील, रोटर करशील, चांगलं म्हणायचं. एखाद्या माणसानं गाडी घेते, वा वा तुझी गाडी म्हणजे आमची गाडी, कधीतरी सोनपेटला येईल, कुठं कीर्तन आहे, चांगलं म्हणायचं. दादा हा हा नारळ फोडणार, त्याचा पेढा खाणार, त्याला जोडा मारणार, काय म्हणणार, किती पडला हप्ता. अरे त्यानं गाडी हप्त्या घेऊ नाही तर रामनवमीच्या सप्त्या काय देणं घे नाही का महाराज. एकमेकाला चांगलं बोलत चला, चांगलं वेळ चला, आणि जाती येतात थोडी बाजूला सारा, जाती येतात थोडी बाजूला सारा. महाराज मुसलमान धर्मामध्ये किती जाती आहेत कोणालाच माहित नाहीत. तुम्ही युट्यूबला टीव्हीवर माझं कीर्तन ऐकलं असेल, तुम्हाला वाक्य माहीत झालं असेल. दादा मी खूप वेळा बोललोय धर्मावर, शेवटचं वाक्य उच्चारतो ते थांबतोय दादा, तुम्ही ऐकलं असेल पण डबल एकदा ऐका. दादा मुसलमान धर्मामध्ये 103 जाती आहेत, तरी सुद्धा कोणाला माहित नाही. याचं कारण आहे दादा, त्यांनी चौकटीची आत जात ठेवली, चौकात धर्म नेला. याच्या उलट आपण असं केलं, धर्म चौकटीत ठेवला आणि जात बाहेर काढली. माझी विनंती आहे, जात करू नका. अरे मुसलमाना विचारा तू कोण आहेस, नांदेडला जाणं विचारा, तो म्हणतो मी इस्लाम आहे, मी बौद्ध आहे, मी ईसाई आहे, मी ख्रिश्चन आहे, मी शीख आहे, मी फारसी आहे, मी जैन आहे. ते आपापले धर्म सांगतात, आणि आपल्या कोण्याही माणसाला विचारा धर्मातल्या, हिंदू धर्मातल्या, ते प्रत्येक जण म्हणतात मी मराठा, वाणी, तेली, माली, धनगर, हाटकर, कुंभार, चांभार, 18 पगड जातीमध्ये आपण बांधलोय. माझी विनंती आहे, जाता येत बाजूला सारा. जातीचं काम आहे ना, जातीचं काम तिथंच करा, पण धर्म कार्यामध्ये जात आणू नका. आणि तुम्ही इथून नांदेडला गेलात, तुम्ही मुंबईला गेलात, तुम्हाला जर कोणी विचारलं तर त्याला छातीवर हात ठोकून सांगा मी हिंदू, आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे. जोपर्यंत असं सांगणार नाही तोपर्यंत महाराज हिंदू धर्माचं रक्षण होणं शक्य नाही. आता लोकांना गाफील वाटायला लागलं, पण येणारा काळदाडा एवढा विचित्र आहे, ज्यावेळेस महाराज आपल्या धर्मावर ग्लानी होईल, ज्यावेळेस धर्मावर अत्याचार होईल, त्यावेळेस सोडवायला छत्रपती शिवराय येणार नाहीत. आपल्या महाराज एका युवतीला दिल्लीमध्ये 32 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलं. दिल्लीतली गोष्ट गल्लीत यायला वेळ लागणार नाही दादा. गल्लीतला द्या सोडून मुंबईला झाली हत्या एका मुलीची, मुंबईची द्या सोडून नांदेडला झाली हत्या दादा. नांदेडला बलात्कार झाला का ना 7 वर्षाच्या मुलीवर, झाला का नाही. अरे नांदेडला झाला, इथंच दापशेडला झाला. अरे बापरे, ज्याला माणसाला माणूस कळत नाही, ज्याला पोरीला कळत नाही मी मुलगा आहे का मुलगी आहे. 5 आणि 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो दादा. आज आपल्याला ऐकायला बरं वाटायला लागलंय. दापशेडची गोष्ट सर्कलमध्ये यायला वेळ लागत नाही, सर्कलची गोष्ट गावात यायला वेळ लागत नाही, आणि गावातली गोष्ट गल्लीत यायला वेळ लागणार नाही, आणि गल्लीतली गोष्ट घरात यायला वेळ लागणार नाही. ज्या दिवशी आपल्या घरात गोष्ट होईल ना दादा, त्या आपल्यासाठी दारं बंद होतील, आणि आपल्या रडल्याशिवाय पर्याय राहणार नाही दादा. अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं दादा. कोणाच तरी लेख होती दादा, ती कोणातरी आरडाओरडा करत होती, आक्रोश करत होती दादा. अरे या धर्मामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जर महाराज कोणी जर महाराज आमच्या महिलेकडे वाईट नजरेनं बघितलं तर हात काढून देण्याची महाराज शिक्षा होत होती. याच महाराष्ट्र सरकारने महाराज त्यांना पोचायचं महाराज ठाण घेतलंय. कोपर्डी हत्याकांड किती मोठं गाजलं, त्यांना आणखी नराधमाला महाराज फाशी दिली नाही. ज्यानं बलात्कार केला तो नराधमच महाराज एवढा लाजीरवाना झाला, त्यानं स्वतःचाच गळफास घेतला आणि मरून गेला. अरे हे कुठं चाललंय महाराष्ट्र आपला. माझी विनंती आहे माझ्या माता भगिनीला, माझ्या ताईंना माझी विनंती आहे, ताई तुझ्या बापानं तुला कॉलेजमध्ये पाठवलंय, तुझ्या बापानं अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिलाय, तुझ्या बापाने खूप केलं ग ताई, तुझ्या बापाने उन्हामध्ये सोयाबीन गोळा केलं ग, तुझ्या बापाने तुझ्यासाठी खूप केलं ग, लाख रुपये तुला पैसे भरले. माझी ताई माझी मोठी झाली पाहिजे, माझी ताईला खूप चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. ताई माझी हात जोडी विनंती आहे, प्रेमाच्या नाटकामध्ये पडू नका, दुसऱ्या धर्माच्या पोरासंग जाऊ नका. महाराज लवजियात किती वाढायला लागला. माझ्या ताईंना माझी विनंती आहे, हिंदू धर्मातल्या माझ्या भगिनीला, एक वेळ तुम्ही डॉक्टर नाही झाला तरी चालेल, वकील नाही झाला तरी चालेल, पण स्वाभिमानी बापाची मान चौकात खाली जाईल असं कधी वर्तन करू नका. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी शिवरायांचं नाव घेतलंय तर
का ज्या शिवरायाला महाराज खांडाचं व्यसन होतं सुपारीच्या, आपण व्यसन करू नका, फॅशन करू नका आणि धर्मात रक्षण केल्याशिवाय राहू नका. सुंदर असं 40 पोरांची टीम आहे, पण सगळ्यांनी महाराज असं गोड नियोजन केलंय. यांना खूप 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 धन्यवाद. असेच आपल्या गावात माळकरी वाढले पाहिजे. तुम्ही सप्त्यासाठी 5-5, 7-7 लाख रुपये जमा केलेत, तुम्हाला पैसे जास्त झालेत का? मला नाही. 7-7 लाख रुपये दरवर्षी खर्च करण्याचा. तुकाराम महाराजाला बोलवायचे, 15-20 हजार रुपये द्यायचे. शिवाजी महाराजाला, गणेश महाराजाला इकडं सगळ्याला बोलायचं, 12-12 द्यायचे. जास्त वालेत का? कमी वालेत का? आहे का नाही महाराज? शंकर महाराजाला बोलवायचं, 17-18 हजार रुपये द्यायचे. एवढे पैसे कशाला घालायचे दादा? हो ना. हो, पण महाराज लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला पैसे जास्त झाले म्हणून तुम्ही कार्यक्रम ठेवला नाही. या सप्त्याचं आयोजन आणि प्रयोजन एवढंच आहे. आपल्या गावात सप्त्यामध्ये 7 दिवस नामचिंतन व्हावं आणि महाराज लोकांचे कीर्तन ऐकून या गावातले 10 तरी व्यसनमुक्त व्हावे, दारूमुक्त व्हावे, 10 तरी माळकरी व्हावे. सप्त्याचं प्रयोजन आहे. पवित्र अशी माळ धारण करा, सुंदर गंध लावून पंढरीची वारकरी व्हा. तुम्हाला सुद्धा मरणाची जगण्याची भीती वाटणार नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे येतामध्ये अवकाश धावत्या वेगामध्ये अभंगाचा भाव करण्याचा प्रयत्न केला. या सेवेमध्ये कमीच जास्त झाला असेल माझ्या वाणीचा दोष समजा. जे चांगलं वाटते माझे गुरुवर्य महंत श्री एकनाथ नामदेव महाराज मठाधिपती संस्थान उमरत, श्री हरिभक्तपरायण अंगद महाराज ढळगावकर यांचा कृपाशीर्वाद आहे. आपले रिकवणी सर्वांनी मान्य करा. ज्याला 4 आहे त्यानं 5वं समजा, ज्याला 3 आहे त्यानं 4थं समजा, ज्याला 2 आहे त्यानं 3रं पोरग समजा, ज्याला 1च पोरग आहे त्यानं 2रं समजा, ज्याला पोरच नाही त्यानं मला वाटीत घ्या आणि तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा. हे की नाही महाराज? म्हणून पुन्हा शब्दात सर्वांना धन्यवाद देतो आणि शिवेला विराम. ज्ञानेश्वर